काल आपण अध्याय क्रमांक 17 आणि ओळ क्रमांक 13 येऊन थांबलेलो. तत्पूर्वी थोडं पाठीमागे जाऊ म्हणजे पुन्हा लक्षात येईल आपण कुठं आलेलो होतो. ज्ञानेश्वर महाराज 17व्या अध्यायाला सुरुवात करत असताना गुणत हा जो अध्याय आहे हा श्रद्धेचा वर अवलंबून आहे. कोणती श्रद्धा पाहिजे? अर्जुन फक्त श्रद्धेवर देव मिळवू पाहतोय, पण श्रद्धा कोणत्या प्रकारच्या आहेत? 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितल्या, एक सात्विक, एक राजसी आणि एक तामसी. त्यामुळे तू कोणती श्रद्धा डोळ्यापुढे ठेवलेली आहे तरच तू तिथपर्यंत जाऊ शकतो. असा हा अध्यायाला प्रारंभ करण्यापूर्वी ज्ञानेश्वर महाराज गुरुचं स्तवन करतात आणि गुरुचं महात्म्य सांगितलं. त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या योगमायेच्या रूपाने जगत आकाराला नटले जाता त्यावेळेला लोकांना तुम्ही काय दिसता? जग दिसता. पण ज्याला खरोखर तुमचं ज्ञान झालेलं आहे, तुमच्या स्वरूपाचं ज्ञान झालंय, त्याला जग हे दिसत नाही, तर त्याला तुमचं ओरिजिनल स्वरूप दिसतं. जो आत्मस्वरूप आहे, जे ब्रह्मस्वरूप आहे ते त्याला कळतं. पण ज्याला त्याचं तुमचं स्वरूप यथार्थ कळत नाही त्याला मात्र हे जगत रूपाने स्वरूप भासलं जातं. त्याच्यानंतर पुन्हा ते जाता जाता सांगतात तुम्ही तर सरळच आहात. आणि त्यांना गणपतीची उपमा दिली. सद्गुरूला गणपतीची उपमा देऊन सांगितलं, गणपतीला लोक म्हणतात वक्रतुंड महाकाय, म्हणजे वाकड्या तोंडाचा महाकाय स्वरूपाचा आहे. पण देवा तुम्ही तसे नाही, तुम्ही सरळ तोंडाचेच आहे. पण जे वाकड्या तोंडाचे आहेत त्यांना तुम्ही वाकड्या तोंडाचे. जशी ज्याला कावीळ झाली त्याला जग कसं दिसतं? पिवळं. तसे तुम्ही सरळच आहेत. साधू संत त्याही वेळेला सरळ होते. आपण पाहिलं श्रीपाद बाबांचं उदाहरण पाहिलं. अजून कोणतेही पाठीमागे संत होऊन गेले, स्वामी विवेकानंद पहा, ज्ञानेश्वर महाराज पहा, ते सन्मुख होते समाजाला, पण समाजाला त्यांचा सन्मुखता नाही कळाला, उलट त्यांच्याशी त्यांनी वैर निर्माण केलं. तसं तुम्हाला वक्रतुंड सुद्धा म्हणता येणार नाही. आणि ज्या वेळेला त्रिपुराचा वध करायचा होता, मग आता इथे शंकराची उपमा दिली. ज्या वेळेला त्रिपुराचा वध करायचा होता शंकर भगवंताला, त्यावेळेला शंकर भगवंताला एकट्याच ते सामर्थ्य नव्हतं, तर त्यांना गणपतीचं स्मरण करावं लागलं. काय आपल्या उरफाट धर्मामधल्या काही गोष्टी आहेत त्या जर कळाल्या नाही तर वेडा होईल माणूस. बापाला कोणाचं चिंतन करावं लागते? मुलाचं. त्यावेळेला त्रिपुराचा वध होईल म्हणजे सामर्थ्य बापाचं का मुलाचं जास्त आहे? बापाचंच जास्त आहे. कारण गणपती हा शंकराचा बाप आहे. बाप रे, तो उलटच सांगायला लागले तुम्ही. हो, ज्या दिवशी कळतं, जोपर्यंत आपल्याला कळतंय की गणपती हा शंकराचा मुलगा आहे तोपर्यंत खरं ज्ञान नाही झालं आपल्याला. ज्या दिवशी कळेल गणपती हा शंकराचा बाप रे, मग त्यावेळेला खरं म्हणजे उरफटच मार्ग. तुम्ही नेमकं उलट सांगताय. इथे ते सांगतात त्याला शंकराला त्या त्रिपुराचा वध करता नाही आला, त्या राक्षसाचा. त्यावेळेला त्याला आत्मरूप गणपतीचं स्मरण करावं लागलं. कोणाचं? गणपतीचं स्मरण म्हणजे कोणाचं? आत्मस्वरूप गणपतीचं स्मरण केलं तेव्हा शंकराला त्या त्रिपुराचा वध करता आला. आता त्याच्या पुढे ते सांगतात त्रिपुर म्हणजे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. या तिन्ही गुणांच्या अतीत ज्या वेळेला होईल जो जीवात्मा, जो भक्त, तोच आत्मस्वरूपाच्या राशीवर प्रस्थापित होऊ शकतो, त्या सिंहासनावर आरूढ होऊ शकतो. मग या तिन्ही स्वरूपाचा जेव्हा नाश करायचा, तिन्ही गुणाचा नाश व्हायचा, त्यावेळेला जीवाला कोणाचं स्मरण करायला पाहिजे? जीवरूपी शंकराला. आत्मस्वरूपाचं स्मरण केल्यानंतर या 3 गुणांचा, त्रिगुण, आसार यांचा नाश होऊ शकतो. त्याच्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं जो तुमचा सोयरा होतो तो सोयरेपणाला मुक्तो. काय ज्ञानाची आणि काय सद्गुरूंची पावर आहे. दुर्दैव जगामध्ये म्हटलं असले सद्गुरू नाही. निवळ दिदाव्या उपटणारे, शिष्याला कामाला लावणारे, बिल्डिंग बांधायचे, कोण म्हणेल दिंडी काढायचे, कोण म्हणेल गणपती बसवायचा आहे, नुसते पैसे उकळणारे आणि स्वतःचा अहंभाव जागृत करणारे. ते म्हणतात तू हे असो विस्मय दातारा, तू होसी जयाचा सोयरा, तो सोयरिकीच्या व्यवहारा मुकेची तो. ज्याचा भगवंत, ज्याचा सद्गुरू सोयरा झाला तो सोयरेपणाने देवाचा सोयऱ्याचा सत्कार करायला विसरला. म्हणजे आपल्या घरी जर सोयरा आला किती उठबस करावं लागते त्याला. पण तू ज्याचा सोयरा होशील तो सोयरेपणाला मुकेल, म्हणजे त्याला दुजा भाव शिल्लक राहणार नाही. तो आणि बाबा, सद्गुरू आणि तो शिष्य दोघे मिळून काय होणार? एक झाल्यानंतर कशी एकमेकाची सेवा करू शकतो, कशी उठबस करू शकतो. तो सोयरिकीच्या व्यवहाराला मुकेची तो, फेडिता बंधनाचा ठाऊ, तू जगतबंधू ऐसा भाऊ, धरू ओगळे उभाव तुझी अंगा. तू जगतबंधू असा आहे का
तर तुझ्या दृष्टीने वेगळं असं काय नाही, समबुद्धी घेता अशा प्रकाराने तू जगत बंधू आहे. तू सगळ्यांना तसंच समजतो. तव दुजियाची नावे तया देहची नुरेची पै देवराया जेने तू आपण पया केलासी तुझा. आपल्याला जो शरण आलेला आहे जो सद्गुरूला, तो त्याला जेने आपण पया केलासी तुझा. जो दुसरा होता त्याला त्यांनी काय केला, आपण पय केला, आपल्यासारखं केलं. देहची नुरे पै देवराया तव दुजी याची नावा. जो एखाद्या देहभावाने शरण आलेले गुरु महात्म्याला, आणि जो शिष्य आलाय तो बी देहभावाने शरण आलाय, पण तो तर आत्मस्वरूपाने तर दोघे एक आहेत, त्यामुळे दुजेपणाचा व्यवहार होत नाही असं तू त्याला स्वरूप ज्ञान करून देतो. पण त्याच्या शरीराचा भाव सुद्धा संपुष्टात येतो, शरीराला सुद्धा ब्रह्मरूप करतो. असे तुम्ही आहात. आहेत का असे? एवढे टॉपरचे नाहीत कोणी, आहेत नाम देतील, हो सत कार्य करायला प्रवृत्त करतील, पण याप्रमाणे देहालाही ब्रह्मत्व प्रदान करतात, दुजापणा ठेवत नाही. तो आणि मी एक होऊन जातो. देव भक्त दोन्ही एकरूप झाले. तसा सद्गुरू आणि सत्शिष्य दोघे एकरूप होत जातात. आणि हे बी आता असं म्हणायचंय म्हणजे कळण्यासाठी, नाही तर ते दोघे वेगळे होते का पूर्वी? देव भक्त दोन्ही एकरूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. ते पहिलेच तसे होते, फक्त अज्ञानामुळं ते वेगवेगळे झाले होते. अशा प्रकाराने त्यांनी सांगितले. त्याचा देहपणाच्या नावाने देह सुद्धा वेगळा शिल्लक उरत नाही. बापरे, हा अजून तर द्वैत भाव सांगणारा मधीच आहे. जे सद्गुरू म्हणून मिळवतात ते स्वतःला समजतात मी गुरु आहे, हा शिष्य आहे, हे माझे एवढे शिष्य आहेत आणि मी एवढा दिवस हे कार्य करतोय. अरे तू सुद्धा देह भावाने शिल्लक आहेस, तर तुझ्या पायाला लागलेला तो सुद्धा कसा होणार आहे? देह भावानेच दृढ होणार आहे. म्हणून त्याच्या द्वैतपणाच्या नावाने देह सुद्धा शिल्लक वेगळा राहत नाही. म्हणजे जर आपण सद्गुरूला शरण गेलो असेल तर आपला देह भाव काय झाला पाहिजे? देह भाव हरपला केव्हा पण तुझं पाहता विठ्ठला, त्या परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर स्वतःचा देह भाव सुद्धा हरपून जातो. तसा साधूला शरण गेल्यानंतर देह सुद्धा वेगळा राहत नाही. म्हणजे देह सुद्धा ईश्वर स्वरूप होतो. बापरे, होऊ शकतो, होतो, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. चला येत लांब झाला. आता हरिपाठात वाक्य, हरिपाठ कीर्ती मुखे जरी काय, पुढं काय, हा पवित्रची होय काय देह त्याचा. बापरे, हे संतांचं सामर्थ्य. असंच नाही आमचं कोणाचं झालं, असं झालं नाही. म्हणजे असे आहेतच कुठे, असे वास्तव जे आहेत संत. आणि म्हणून म्हणावं लागलं नाही असं बी नाही, म्हणून म्हणावं लागलं बहु अवघड आहे संत बी असे आहेत. पण त्यांच्या आपले भेट आपल्या लकीरमध्ये पाहिजे अशांची भेट व्हायला. चोर चपेट्यांची तगाठी बिटी रोज होतील, आणि संताची भेट व्हायला बऱ्याच दिवसाची पुण्य आहे. हे बंद आहे. त्या दुसऱ्याला आपण स्वरूप करतात तसे तो तुला आत्मतत्वाने जाणतो. त्याच्या ठिकाणी द्वैत नष्ट केले, मग सर्वत्र अद्वैत झाल्यावर दुसरे भाव कुठून उरणार? काय माऊली सांगतात. जर त्यांनी तुला आत्मतत्वाने जाणलं गुरुला, आपण नाही त्यांना ओळखू द्या, आपण ओळखायचं बाबांना. काय त्यांचं स्वरूप, काय सद्गुरूचं समय. हात पाय कान नाक डोळे नाहीत, त्या तीन देह दिसणाऱ्या त्या देहाच्या पलीकडे त्यांचं मूळ स्वरूप आहे. आकाशापेक्षा व्याप्त आहेत. त्यांच्या सत्तेने सूर्य उगवतो, त्यांच्या सत्तेने चंद्रामध्ये शीतलता आहे. ते आमचे श्री गुरु आहेत. म्हणजे आकाराचं सामर्थ्य आहे का? नाही, ते अव्यक्त जे त्यांच्यामध्ये चैतन्य, त्या चैतन्याचं सामर्थ्य त्याच्या द्वैतपणाच्या नावाने. मग आत्मतत्वाने जातो, त्याच्या ठिकाणचे द्वैत नष्ट केले जाते. मग सर्वत्र अद्वैत झाल्यावर दुजा भाव कुठून उरणार? उलट जे तुम्हाला निराळा पुढे ज्ञानाचा विषय असे समजून गुरुला, हा हे आमचे बाबा आहेत, हे आमचे बाबा आहेत, असं आपल्यापेक्षा जर गुरुला वेगळा निराळा केला, ते म्हणतात उलट जे तुम्हाला निराळा पुढे ज्ञानाचा विषय असे समजून साधनाद्वारा तुमची प्राप्ती करून घेण्याकरता धावत सुटतात, त्यांना तुमची प्राप्ती न होता तुम्ही सर्व प्रकारे मागेच, वृत्तीच्या मागे म्हणजे अज्ञानात असेच राहता. जर तुम्ही आपण देवभावाने जर म्हणत असो बाबा असे ज्ञानेश्वर महाराज एवढे आहेत, आळंदीतच ज्ञानेश्वर महाराज आहेत, बाकीचे कुठं नाहीत, असं जर तुम्ही समजत राहिले तर तुमच्या दृष्टीने तुम्ही त्यांना काय खरं ओळखलं नाही. तुम्ही अज्ञानात राहता आणि तुम्ही त्यांना प्राप्त होत नाही, ते तुम्हाला दिसत नाही. जे ध्यान करण्याच्या निमित्ताने तुमची मूर्ती मनात आणू पाहतात
डोळ्यापुढं कोणाचं चित्रवित्र नाही घ्यायचं. देवाला चित्रच नाहीये. देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवाला हात नाही, पाय नाही, काय नाही, असा आहे तो. व्यक्त आहे. कोणाचं तुम्ही डोळ्यापुढे चित्र ठेवणार आणि कशाचं ध्यान करणार? जे तुम्हाला ध्यानाच्या निमित्ताने तुमची मूर्ती मनात आणू पाहतात त्यांना तुम्ही ध्यानाचा विषय म्हणून सापडत नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्या देशातही म्हणजे ध्यान वृत्तीतही तुम्ही वास करीत नाही, वासच नाही लागणार. परंतु ध्यानाचे जे विसरतात, जे तुमच्याविषयी आपला द्वैतभाव सोडतात, कशाला विसरलं पाहिजे? ध्यानाला बी विसरलं पाहिजे, पण पहिलं प्राप्त करून मर का. नाही तर ज्यांनी ध्यान केलंच नाही कधी तो म्हणतो मग तो बरं आहे ध्यानाला विसरायला सांगितले. जे ध्यानालाही विसरतात ते तुमच्याविषयी आपला द्वैतभाव सोडतात. याच्यासारखा आळंदीत एक ग्रंथ आहे वेदेश्वरी. ते म्हणतात तू चिंतन करतो, कोणाचं करतो? ध्यान करतो, कोणाचं करतो? अरे तुझंच करतो ना तू. मग तुला तुझा स्वतःला भेटायला किती फिरावं लागेल? आपली जर आपल्यालाच भेट करायची असेल तर कुठं जावं लागेल का? नाही जावं लागणार. म्हणून ठाईच वैसोनी, कुठं जायचं नाही, ठाईच वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. द्वैतभाव सोडतात ते मात्र तुम्हाला अति आवडतात. कोणती लोक श्रीगुरूंना आवडतात? जे द्वैतभाव व्यवहार सोडून बाबा तुम्ही वेगळे मी वेगळा, तुम्ही लय मला ज्ञान दिलं मी तुमच्यासारखा पळत राहील, तुम्ही लय चांगलं, तुम्ही लय चांगले, तुम्ही वेगळे मी वेगळे, अशा स्तुतीच्या निमित्ताने द्वैतभाव निर्माण करतो. ते भक्त गुरुला आवडत का? आवडतात उलट आवडत नाही त्यांना. द्वैतभाव निर्माण करतात ते आवडत नाही, पण लोकांना ते आवडतात. अद्वैत भाव करणारे नाही आवडत. तो जो असा कालात इथपर्यंत आलेलो होतो. आता पुढील विषय बघूया. जो तुला नित्य स्वतः सिद्ध कर्माने प्राप्त होण्याचा नव्हे. देव आत्मा सद्गुरु नित्य सिद्ध आहे. जो नित्य सिद्ध कर्माने प्राप्त होण्यासारखा नव्हे. देवाला कोणत्याही कर्माने प्राप्त करून तो नित्य आहे आणि सिद्ध आहे. त्याला सिद्धी करायची गरज नाही, जाणत नाही. उलट शब्दाधिक कर्माधिक साधनाद्वारा तुझी प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करतो. तुला जाणणे व तसा तुला जाणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तुझ्या अद्वैत स्वरूपाच्या ज्ञान स्वरूपाच्या दृष्टीने पुष्टीने योग्य नाही. तरीही तोच सर्वज्ञ म्हणून वावरतो. त्या शब्दाधिक साधनाने तुमची सिद्धी कशी होणार? शब्दाधिक विषयाने सुद्धा तुम्ही कळणार नाही, ध्यानाने कळणार नाही. कारण जवळजवळ सर्वज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेला शब्द ब्रह्मरूप वेदांनी केलेले वर्णनही आपल्या कानावर घेत नाही. वेद सुद्धा मागे राहिले. ते शब्दामध्ये निष्णात आहे, आपण काय वर्णन करू शकतो, पण ते बी त्याचं स्वरूप पाहू शकले नाही, त्यात विषय होत नाही. तेथे इतरांची काय कथा? वेद परफेक्ट सांगू शकत नाही, हा असा आहे, सांगितलं नाही असा नाही. पण काय म्हणतात, अपवादात्मक गोष्ट सोडून जास्त करून देवाचं स्वरूप वेदाला सुद्धा यथार्थ वर्णन करता नाही आलं. आता तो वेद एवढा निष्णात शब्दाधिक वक्तृत्वामध्ये, पण त्याला प्राप्त नाही झालं तर तुमची आमची काय स्टेप आहे? त्यास विषय होत नाही. ते इतरांची काय कथा? तुमचे जन्म राशीवर काढलेले मौन हेच नाव आहे. जर त्यांच्याशी आपल्याला संबंध जोडायचा असेल तर त्यांच्या जन्मराशीवरून काय नाव निघते? त्यांचं मौन. म्हणजे त्यांच्याशी काय बोलणं नाही, जाऊन बसणं, बाबा बरं आहे ना, बरं आहे, हा, हीच त्यांची स्तुती, हेच त्यांना नमन. म्हणून मी आपली स्तुती करण्याची कशाला उत्कट इच्छा करावी? हे सर्व दृश्य रूपाने मला भासमान होणारे जगत ही सर्व आपली माया आहे. हे सगळं जगत दिसतंय हे काय? कधी पटेल आपल्याला ही गोष्ट आहे माया? आपण त्याच्या पाठीमागे पळायचं कधी थांबणार? तर मग तुमची स्तुती भजन करावे तरी कसे? देवा ही मी तुमचा सेवक होऊन पाहिल तर तुमच्या अखंड ऐक्यरस स्वरूपात केलेल्या सेवक भावामुळे द्वैतरूपी द्रोहच माझ्या पदरात येईल. हे सगळं माया आहे, तुम्ही याच्यापेक्षा वेगळे, तुम्ही अद्वैत आहे आणि त्याच्यामध्ये मी द्वैत निर्माण करून म्हणलं मी जर वेगळा आहे, बाबा असे तर बाबा तसे, म्हणजे काय निर्माण केलं? द्वैत निर्माण केलं. तर तुमच्याबद्दल मग तुमच्या अंतःकरणात मी निर्माण काय केला? द्रोह निर्माण केला. कारण त्यांना द्वैत मुळीच आवडत नाही. म्हणून तुमच्या संबंधाने मी काही एक विशेष होत नाही. म्हणजे तुमच्यात व माझ्यात द्वैत भाव वेगळे पण न ठेवणे हेच उत्तम होय व हेच तुमचे खरे पूजन होय. सद्गुरूचं खरं पूजन म्हणजे बाबांना आपण की त्यांनी जरी समजले हे वेगवेगळे तरी आपण काय समजायचं? ते ना आपण एक आहोत. जेव्हा मी सर्व प्रकारे देहादिक सर्व अनात्मापैकी कोणीही नाही असे निश्चित होईल तेव्हाच अद्वैत स्वरूप अशा तुम्हाला मी प्राप्त होईल. तर हे आराध्य दैवता श्री गुरुराया तुमचे वर्म मला माहीतच आहे. काय वर कीर्तनात टॉपिक मांडला त्याचा विषय आला. बैसता संताचे संगती कळू आले आणि आपुल आले हे सगळ्यांना माहिती आहे. पण ते काय पुढे वाक्य म्हणले?
निश्चय हा चित्ती दृढ होत, हे आपले कोणी नाही असा निश्चय चित्तात दृढ नाही होत, कळालेला आहे. त्याप्रमाणे ते सांगतात, मी जर वेगळेपणाने तुमची सेवा केली तर मी देहाने वेगळा राहील आणि माझं देहामुळे मी तुम्हाला वेगळा आणि मला वेगळा समजतो. जेव्हा मी सर्व प्रकारे देहाधिक सर्व अनात्म्यापैकी कोणी नाही असे निश्चित व्हावे, असा जेव्हा माझा निश्चय होईल का मी देह सुद्धा नाही आणि तुम्ही सुद्धा देह नाही, याच्या पलीकडे मी चैतन्य स्वरूप आहे, तेव्हाच अद्वैत स्वरूप अशा तुम्हाला मी प्राप्त होईल. हे आराध्य दैवता श्री गुरु राया, तुमचे हे वर्म मला माहीतच आहे. उदाहरण देतात तर मीठ ज्याप्रमाणे पाण्यापासून वेगळेपणाने न उरून पाण्याला बसते म्हणजे त्यास मिळवले असता ऐक्य पावते, याला भजन म्हणतात. आता मीठ पाण्याला भेटतंय आणि त्या मीठातून पाण्याची भेट झाल्यानंतर जी प्रक्रिया होते त्याला काय म्हणतात इथे? भजन. ते भजन माहिती का आपल्याला? ताळपाक वापर करणारं भजन नाही सांगितलं. असं देवाला भजन पाहिजे. आपलं नाम महात्म्य हे सांगतंय, मी आणि तू एक आहे आणि तुझा आणि माझा अनन्य संबंध आहे. मिठाचा आणि पाण्याचा, समुद्राचा अनन्य संबंध आहे. मीठच पाणी आहे आणि पाणीच समुद्र आहे, वेगळंच नाहीये. ते वेगळेपणाने दिसतंय तेवढाच फरक आहे. तसं मी वेगळेपणाने दिसतंय एवढाच फरक, नाही तर तुमचं आणि माझं स्वरूप एकच आहे आणि याला भजन म्हणतात खरं. त्याप्रमाणे तुमच्यात व माझ्यात द्वैतभाव नाही. बापरे, प्रबोध देताना बाबांची वाक्य बरं का. आजपर्यंत अनुग्रहाच्या नामात थोडंसं द्वैत, थोडंसं. तो मी आहे त्याला माझा, म्हणजे तो आणि मी दोन आले ना. पण बोधाच्या प्रबोधाच्या नामात दोन नाही. ती नाम देताना बाबा सांगायचं, प्रबोध देताना आजपर्यंत तुम्ही आणि मी वेगळा होतो, आजपर्यंत तुमचा आणि माझा एक वेगळा संबंध, पण आज आणि मी आणि तुम्ही वेगळे राहिलो नाही, तुम्ही ना आम्ही एक झालो. आता भजन सुद्धा वेगळेपणाने करायचं शिल्लक राहिलं नाही. प्रबोध म्हणजे वेगळा असेल तर करायचंय ना. आणि ते सहज होतंय. कसं? मीठ पाण्यात पडलं का त्याचं सहज काय चालू झालं? भजन चालू झालं. पाच न करताही तया भजन झाले असे पांडवा. न करता, कारण ऐक्य स्वरूप होणं याला भजन म्हणतात. त्याला भजायचं म्हणजे त्याच्याशी ऐक्य साधायचंय. आणि हे बाबांचं वाक्य, आम्ही तुम्ही आता वेगळं राहिले नाही, तुम्ही ना आम्ही एक. आता भजन सुद्धा बंद झालं, नामचिंतन सुद्धा नाही. बस आता ऐक्य पावलं. सागराला मिळाली, समुद्राला मिळालेली गंगा आता तिला कुठं पळणे? जोपर्यंत समुद्राला मिळाली नाही तोपर्यंत तिला पळावं लागेल. आपल्या गावाची नदी पळाली गंगेला भेटली, मग गंगा धावत धावत येऊन समुद्राला मिळाली. आता समुद्राला येऊन भेटल्यावर कुठं पळायचे परत? तसा बोध झाल्यानंतर संपल्या सगळ्या प्रक्रिया संपल्या. ऐक्यामध्ये भजन होत नाही, पण तो करतो नंतर. मी बघतो तू देवायचे, ते नंतरचं भजन पहा. ज्याप्रमाणे वेगळेपणाने उरत नाही त्याप्रमाणे तुमच्यात व माझ्यात द्वैतभाव नाही असे जाणूनही त्याच बोधाने माझे नमन आहे. नमन या शब्दाचा अर्थ काय? नमन मधलं न काढल्यावर खाली काय शिल्लक राहिलं? मन. ज्याचं मन शिल्लक राहिलं नाही त्याला खरं म्हणतात नमन. आमचं नमन आहे, आमचं नमन आहे, आम्ही देवाला नमन करतो आणि परत म्हणतो माझ्या मनाला हे पटत नाही. लगेच आरती घेतानाच म्हणतो माझ्या मनाला हे पटत नाही. आणि काय करायला गेलाय देवाला? न मन, म्हणजे त्याला मन शिल्लक राहिलं नाही. मन हे गेले विलया ब्रह्मानंद माजारी, किंवा मन हे राम झाले, मनच राम होऊन गेलं. आता मन स्वरूपाने शिल्लक राहिलं नाही. मी तुम्हास नमस्कार करतो असे समजा. यापैकी विशेष काय बोलावे आता हे पहा. रिकाम्या घागरीने समुद्रात प्रवेश केला असता ती जशी पाण्याने उचमळून भरून निघते, किंवा वात दिव्याच्या संसर्गाने दीप स्वरूप होते, त्याप्रमाणे हे श्री गुरुराया निवृत्तीनाथा तुम्हाला नमस्कार केल्याने मी परिपूर्ण कृतकृत्य झालो. आता तो गीतेचा अर्थ मी स्पष्ट रूपाने प्रगट करील. अध्याय संगती तर 16व्या अध्यायाच्या अंती शेवटच्या श्लोकात देवाने असा निश्चयपूर्वक सिद्धांत प्रस्थापित केला, तो हा की पार्था, चांगल्या अथवा वाईट कृत्याचे आचरण करण्यास तुला एक शास्त्र सर्वत्र पूर्णतया प्रमाण मानले पाहिजे. चांगलं कर्म काय, वाईट कर्म काय, हे कोण सांगणार आहे आपल्याला? श्रुती सांगणार आहे, ग्रंथ सांगणार आहे. हे ऐकून अर्जुन मनात म्हणतो की हे असे कसे मानावे? कोणतेही कर्म करण्यास शास्त्र निर्णय वाचून मोकळी सुटकाच नाही. हे देव काय सांगतात? देवाच्या या बोलण्याचा अर्थ असा की तक्षक नागाच्या जवळ जाऊन त्याच्या फणीत असलेला मणी अगोदर काढावा कसा? म्हणजे शास्त्र नीट कळायला तर पाहिजे ना, माऊली म्हणतात.
अर्जुन म्हणतो. मग आम्हाला कसं वागावं ते कळत, शास्त्राने सांगितलं नाही तर आमच्या डोक्यात आलं पाहिजे. तक्षक नागाच्या फाण्यात असलेला मणी काढणं सोपं आहे का? तसं शास्त्राचं काय मत आहे हे कळणं अवघड आहे. कारण शास्त्राचे भांडणे असतात, याचं हे शास्त्र त्याचं हे शास्त्र, तो म्हणतो असं तो म्हणतो तसं, परफेक्ट निर्णय लागणार नाही आम्हाला. मग आम्हाला काय कळणार? नंबर 2चं उदाहरण सांगतात. सिंहाच्या नाकातील केस तरी कसा कोठे मिळवावा? मग त्या केसात तो मणी ओवला म्हणजे गळ्यात भूषण अलंकार घालावे. कोणता मणी? तक्षक नागाच्या मस्तकातला मणी काढायचा आणि तो ओवायचा कशात? सिंहाच्या नाकातला केस काढून. आता हे दोन्ही गोष्टी किती अवघड आहेत. तसं शास्त्र समजणं एवढं अवघड आहे. म्हणून आपल्याला सांगितलं कोणाच्या जवळ तरी बसून समजून घ्यायचं. ड्रायव्हिंग करणं सुद्धा सोपं आहे, कोणाच्या तरी जवळ बसावा. आता हे चपात्या भाकरी वगैरे करतात, ही कोणाच्या जवळ तरी बसलेत ना. आज पुस्तकात वाचून जर म्हणे चपात्या भाकरी करायच्या तर नीट होतील का? नाही, ते कोणाच्या तरी जवळ बसून शिकवावं लागेल. तर ही एवढा वेळ कोणाकडे आहे? शास्त्र वाचून कोणाला कळणार आहे? मग त्या केसात मणी ओवला म्हणजे गळ्यात भूषण अलंकार घालावे, नाहीतर मोकळ्याच गळाने राहावे की काय असे झाले, नाहीतर करावं नाही काय? त्याप्रमाणे निर्णय शास्त्राचे कधी कोण आकलन करील आणि त्यांची एक वाक्यता रूप फल प्राप्त करून त्यांचा उपयोग कोण व केव्हा करून घेईल? त्यांची अनेक शास्त्र कधी वाचणार आपण? त्याच्यातलं एक वाक्यता कधी आपल्याला कळणार? बरे एक वाक्यता जरी झाली तरी त्याप्रमाणे आचरण करण्यास वेळ तरी शिल्लक राहतो कुठे? कारण ग्रंथ आणता त्याचे वय झालं, वाचायला वेळ नाही, रिटायर झाल्यावर तो वाचणार आणि मग त्याच्यानंतर आचरण कधी करणार? आहे का वेळ? इतके करण्यास तसा आयुष्य विस्तार तरी कोणास मिळालेला असणार? आणि समजा शास्त्रात अर्थ द्रव्याधिक सामुग्री योग्य देश व काल या 4 साधनांचा एकत्र योग एखाद्यास प्राप्त झाला तरी ते कर्म किंचितच पार पडणार, कारण सर्वांनाच अशा योगाची प्राप्ती कोठून असणार? म्हणून शास्त्राने पुष्कळ प्रकाराने सांगितल्यावर सर्व योग जुळून येणे या मृत्यूलोकी सर्वांना बहुशी असंभवनीय आहे. असे आहे तर मग मूर्ख मंद अशा मुमुक्षांना कोणता तरुणोपाय आहे? बरं, जे शास्त्रात निपुण आहे, ज्यांच्या बुद्धी चांगल्या चालतात, त्यांना तरी थोडंफार शास्त्राचं चला लयच मेहनत केली तर काहीतरी मिळेल. पण आपल्यासारखे मंद आणि अजून मूर्ख मंद मुमुक्षांना काय गती आहे? त्यांना कधी कळणार? हा अभिप्राय पुसण्याकरता अर्जुनाने जी प्रस्तावना केली ती या 17व्या अध्यायाचा मूळ प्रसंग विषय हो. तर सर्व विषयाविषयी जो निरीक्षक व सकल कलामध्ये प्रवीण आणि अर्जुनाच्या रूपाने कृष्णालाही आनंद ऐश्वर्य देणारा असा जो दुसरा कृष्णच अर्जुन, जो शौर्यास आधार लाभला आहे, जो सोमवंशाचे भूषण आहे आणि देवाधिकास दुसऱ्या सुख देणे हीच तर सर्व ज्याची लीला आहे, जो बुद्धीचा अत्यंत आवडता आहे आणि ब्रह्मविद्येचे विश्रांती स्थान आहे आणि जो सदैव श्रीकृष्णाच्या अंतःकरणात सहचर्याने असणारा अर्थात मनोधर्म होय, तो अर्जुन म्हणतो. किती अर्जुनाला उपमा दिल्यात पहा. तो अर्जुन काय म्हणतो पहा. अध्याय 17वा श्लोक क्रमांक 1 चालू झाला. 16व्या अध्याय सांगितलं शास्त्र प्रमाण पाहिजे, त्याप्रमाणे तू वागलं पाहिजे. हे कृष्णा, तू पण जे श्रद्धेने युक्त होतात ते शास्त्रोक्त विधीचा त्याग करून देवाधिकांची पूजा करतात, त्यांची निष्ठा कोणती? सात्विक की राजस का तामस? हे प्रश्न विचारले कोणी? अर्जुनाने. जे देवाची भक्ती करतात ते सात्विक आहेत, राजस आहेत का तामस आहेत? मग मी त्याच्यातला कोणता गुण घेऊन चालू? पहा, हे अर्जुन म्हणतो, हे तमाल पात्राप्रमाणे श्याम वर्ण असलेल्या श्रीकृष्णा, आमच्या सर्व इंद्रियात प्रत्यक्ष अनुभवास आलेल्या परब्रह्मा तुझे बोलणे आम्हास संशययुक्त असल्याचे दिसते. कोण म्हणतोय? अर्जुन. कारण प्राणी मात्राला शास्त्रा वाचून इतर दुसऱ्या कोणत्याही उपायाने आपल्या मोक्षाची आत्मतत्वाने दर्शन ज्ञान होतच नाही. असे जे आपण पक्षपात करून बोलला याचा हेतू काय? अर्जुनाने देवाला आडवं लावलं किती वेळा. तुम्ही असं म्हणता शास्त्र वाचलं पाहिजे, पण ज्याला वाचताच येत नाही, ज्याला नीटाचा अर्थच कळत नाही, मग त्याला का मोक्ष नाही का? ज्याला चांगले हातपाय तो जाईल पंढरपूरला. हो, काय म्हणतात? पंढरपूरला जा, काय म्हणतात सुरुवात? हा, दिनाचा सोयरा पाठपाय उभा. हा, मग ज्याला हातपाय तो जाईल का? जाईल. पण ज्याला हातपाय नाही त्याचं काय? ज्याच्याकडे पैसेच नाही तो कसा जाईल? मग त्यांना काय उपाय आहे का नाही?
असा उपाय सांगा तुम्ही, सगळ्यांना सहज जमेल असा. आणि शेवटच्या या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगणार, नाम हा सगळ्यांना तरणोपाय मार्ग आहे, कोणालाही घेता येतं. श्रीमंत असो, गरीब असो, पुरुष असो, स्त्री असो, उच्चवर्णीय असो, नीच युनिकला असो, कसल्या असल्या तर त्याला एक हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर शास्त्राभ्यास करण्यास व त्या शास्त्रानुसार कर्मानुष्ठानाधिकच करण्यास लागणारा जो योग्य देश तोही मिळत नाही. तसे शास्त्राभ्यास व कर्मानुष्ठानाधिक करण्यास अनुकूल असे लागते तेवढे आयुष्यही मिळत नाही. आणि वेदशास्त्राचा अचूक समन्वयपूर्वक अभ्यास करविणारा जो सुरगुरू हवा असतो तोही त्याचा लाभ होणे त्याहीपेक्षा दूर बहु अवघड असतो. ज्याच्यातनं नेमकं काय करायचं तुकाराम महाराजांना कळालं, ते शास्त्राचा अभ्यास करत नाही बसले. हे बाकीच्यांना कळलं तर बरं. ते म्हणतात वेद अनंत बोलिला, भरमसाठ बोलला, पण मी अर्थ इतकाच साधिला. काय? विठोबाची शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. बस परमात्म्याचं नामस्मरण करावं. ह्याच आहेत 4 शास्त्र, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणाचा सिद्धांत. आणि अभ्यासाला सहाय्य करणाऱ्या ज्या योग्य व अनुकूल सामुग्री त्याही अभ्यासकास त्यावेळी प्राप्त व अनुकूल नसतात. तसेच पूर्वकर्म अनुकूल नाही, त्यामुळे बुद्धी सहाय्य देत नाही. अशा प्रकारे ज्या शास्त्र संपादन खुंटले व दुरच राहिले, फार काय सांगावे. शास्त्राची एकवाक्यता करण्यास एकही आधार व सामर्थ्य मिळत नसल्यामुळे ज्यांनी शास्त्र विषय ऊहापोह करण्याचे सोडून दिले आहे, पण शास्त्राचा अभ्यासपूर्वक निश्चय करून व शास्त्राद्वारा सांगितल्याप्रमाणे यथाविधी पवित्र अनुष्ठान करून परलोकी जे खरोखर आनंदाने नांदत आहेत त्यांच्यासारखेच आपण व्हावे अशी जीवाशी इच्छा बाळगून तसे शास्त्र संवादी फलपर्यावासी आचरण करण्यास ज्यांचे मागवे कित्ते घेतात. प्रभो ज्याप्रमाणे वर काढून दिलेल्या धड्यातील अक्षराप्रमाणे लहान मूल ते पाहून त्या खालील हुबेक तशीच अक्षरे लिहिते, किंवा डोळस मनुष्याला पुढे करून जसा आंधळा मनुष्य त्याच्या धोरणाने वाट चालतो, त्याप्रमाणे जे सर्व शास्त्रात निपुण असतात त्यांचे जे आचरण असते तेच आचरण जे आपल्या श्रद्धेला आधारभूत करतात, त्यावर श्रद्धा ठेवून तसेच वागतात. आणि शंकर आदी करून देवाची पूजने, भूमी दानाधिक करून महादानी व अग्निहोत्र जे यज्ञ तेही करणे, ही कर्मे श्रद्धेने करतात, त्यांना हे पुरुषोत्तम सत्व रज व तम यापैकी कोणती गती प्राप्त होते ते आम्हाला सांगा. तेव्हा जो वैकुंठी पीठाचे आराध्य दैवत आहे व जो वेदरूपी कमलातील पराग आहे, ज्याच्या अंगाच्या छायेने, ज्याच्या सत्तास्फूर्तीच्या आश्रित असलेल्या मायेने हे सर्व जग जगते, काळाच्या ठिकाणी असलेली प्रबलता, जगात प्रतीतीस येणारी लोकोत्तरता, प्रौढता, अद्वितीयता, गूढता आणि आनंदघन रूपता, या गुणाच्या थोरपणाचा जो बोलाबाल तो ज्याच्या शक्ती सामर्थ्याने आलेला आहे, ते सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी सर्वोत्तपरी आहे तो भगवान श्रीकृष्ण आपल्या मुखाने सांगत आहे. किती पदव्या दिल्यात बा देवाला. आणि त्याच्या अगोदर अर्जुनाने केलंय प्रश्न, सगळ्यांना शास्त्र वाचता यायचे नाही, तसंच आयुष्य नाही, बुद्धी पण नाही, आणि तसा गुरु मिळणं अवघड आहे. तर आम्ही असं जर केलं तर जे शंकराची आदी करून देवाची पूजने, भूमिदानाधिक महादाने, अग्निहोत्र यज्ञ तेही करणे कर्मे श्रद्धेने करतात, त्यांचा जर आम्ही किस्सा गिरवून गेलो तर, ते जर करतात त्या श्रद्धेने केलं तर मग आम्ही नाही का तिथपर्यंत जाणार. म्हणजे आम्हाला अभ्यास करायचा नाही, फक्त आम्हाला जसे वडील जे चालतात मार्गाने, ज्येष्ठ जसे चालतात तसं गेलो तर नाही का आमचं होणार. आपण त्यांना तरी ज्ञान आहे का नाही हे तर तुला कळलं पाहिजे. ते जर जाऊन पडले, एक मेंढरू 100 मेंढरं चाललेली आहेत आणि एक मेंढरा जर पडला विहिरीमध्ये, एक मेंढा विहिरीत पडला तर बाकीचे 99 कसे जातील. एक मेंढा जर विहिरीत पडला तर खाली किती शिल्लक राहिले शिनलकर? खाली एकच राहणार आणि वर खाली नाही. मग खाली म्हणजे विहिरीत नाही म्हटलं मी, तेव्हा खाली कोण शिल्लक राहणार म्हणजे विहिरीत नाही. म्हणजे एक पडलं विहिरीत तर वरती किती शिल्लक राहतील? येडगे बाबा सांगते. सगळे पडतील का नाही, एकच शिल्लक राहणार नाही. तसा जर मोरक्यात पडला तर त्याच्या पाठीमागे चाललेली श्रद्धेने त्यांचं काय होणार? ते बी तशी जातील. अर्जुनाने असं प्रश्न केलाय, बाबा लोक तिकडे चालले, आपण त्यांच्या मागे गेलो तो ते खड्ड्यात पडले तर तुम्ही बी खड्ड्यात पडाल, आहे की नाही. श्लोक क्रमांक 2 भगवान कृष्ण काय बोलतात पहा.
हे भगवान म्हणतात, पार्था, तुझ्या या बोलण्यावरून एकंदर तुझा मनाचा कल काय आहे हेही आम्ही जाणतो. तू शास्त्राभ्यासाची अडचण मानित आहेस ना. तू नुसत्या श्रद्धेनेच वाटेल त्या परमपदाला म्हणजे मोक्षात स्वाधीन करून घेऊ पाहत आहेस. पण हे प्रबुद्धा, तू म्हणतोस तसे व तितके हे काम सोपे ते आम्ही आपलं मनाने करतो. आम्ही सोपं आहे बा, साधू संत केले, आम्हाला तुमचं नाम नको, काय नको, आम्ही कुठे करतोय श्रद्धेने. एक दिवस पोचू नाही तर काय होईल आमचं. अरे आमच्या मनाची माळ आहे. चांगलं आहे तुम्ही लगेच चांगले लगेच टोचून बोलायला लागले नाही का. अर्जुना, श्रद्धा म्हणून म्हटली तरी तेवढ्यावरच केवळ श्रद्धेवर सर्व कार्यभाग होईल म्हणून विसंबून राहू नको. श्रद्धा 3 प्रकारची आहे. कोणती श्रद्धा आहे तुला कसं कळणार. तसा विश्वास ठेवू नको. श्रद्धेवर जाऊ नका. त्या श्रद्धेतूनच निर्माण होते काय, अंधश्रद्धा. जेवढे लोक देवदेव करतात पण फलश्रुती काहीच नाही. कामाला जातो मी बँकेत, रिझर्व्ह बँकेत, आणि पगार काय नाही. किती वर्ष झालं, 10 वर्ष झालं पगार नाही, काय नाही. रिझर्व्ह बँकेत कामाला काय करतोय, दरवाज्यात भीक मागतोय. काय उपयोगाचं. तसं आम्ही झालो ना बघतो, आम्ही जातो ना इकडं, एवढी देवताची पूजना करतो, फळ काहीच नाही, काहीच उपयोगाचं नाही. काय उपयोगाचं. म्हणून ते म्हणतात त्याच्यावर तू विसंबून राहू नको. तसा विश्वास ठेवू नये. तसा विश्वास बी ठेवू नको. गाण्या म्हटल्यावर विश्वास ठेवून काय उपयोगाचा नाही. हो, एक सूनबाई करून आणतात. पहिली आई बघून येते, बाप बघून येतो, मग पोरगा बघून येतो, सगळे बघून आले, पसंत त्यांची, तरी किल्ल्या देतात लगेच घराच्या. लग्न लावून आल्यानंतर मग आपला विश्वास काय कोणावर एवढा टाकायचा. तो तेवढा तिथपर्यंत पोहोचलाय का नाही. म्हणून तू तसा विश्वास ठेवू नये. कारण श्रद्धा कोणत्या गुणाने युक्त आहे हे सांगता येत नाही. बाबा रजोगुणी आहे, तमोगुणी आहे का सत्वगुणी आहे, कधी कळणार तुम्हाला. हे पहा, अंत्यजाच्या समागमाने ब्राह्मण अंत्य म्हणजे भ्रष्ट होत नाही का. गंगेचे पाणी जरी असले तरी ते जर मद्याच्या भांड्यात घातले तर ते अपवित्र होत नाही का. श्रद्धा जरी असली पण जर वेगळ्या पद्धतीची असेल तर ती अंधश्रद्धा होणार नाही का. काही केल्या घेऊ नये, अपवित्र. त्याप्रमाणे भांड्यात तरी ते काही केल्या घेऊ नये. कसे घेता येईल याचा विचार कर. चंदन हा अंगाने थंड आहे खरा, तरी पण त्याचा अग्नीशी संबंध झाला असता तो हाती धरला तर जाळू भाजू शकणार नाही का. हा उदाहरण म्हणून धर्मच करायला गेला तू, पण धर्माचा परिणाम कशात होईल. काय प्रमाण आठवतं का तुम्हाला. हुशार आहे म्हणून ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत. पा किती हुशार आहे मित्र तुमचं. पुण्य करता होय पाप, आणि दूध पाजून पोशीला साप. करायला गेला पुण्यान होतं पाप. असं कसं होईल. असंच होतं. उदाहरण सांगतात बाबांनी, मी उदाहरण सांगतो म्हणजे लक्ष देईल. एक माणूस महारोगाने तर फडक पडलेला आहे, ओरडतोय, कोणतरी खायला द्या, कोण काय द्या, आणि त्याच्यात वेदना पण होतात आणि भूक बी लागली पोटात. असाच पगार झाला होता एकाचा. शेत चालले होते घरी, मिठाई घेतली होती. मग त्या मिठाई त्या भक्ताला, त्या भिकाऱ्याला दिली, पण कोण हातात देणार त्याच्या. अशी बाजूने टाकल्यानंतर त्यांनी खाल्ली. जेवढी खाल्ली तेवढी खाल्ली, बाकीची सगळी बाजूला सांडली. झालं. त्याचा अर्धा तास निघून गेल्यानंतर पोरं शाळेतून सुटली. तो लागला मोठमोठ्याने ओरडायला, पुन्हा पहिल्यासारखाच, त्याच्यापेक्षा डबल. त्याच्यानंतर शाळेतून पोरं सुटल्यानंतर जाता ऊस खात होते. ऊस खाल्ल्यानंतर तो सुट्ट्या निघतात ना, चोथ्या, तो त्यांच्या अंगावर टाकला आणि हसायला लागले, गेली निघून. त्याच्यानंतर 10-15 मिनिटांनी ते पोरं, तो रोगी रडायचा बंद झाला, ओरडायचा शांत झाला. तर चौकातली माणसं बघतात, काय म्हणे तो पहिला सेट आला होता, त्यांनी कसं त्याला मिठाई दिली, किती पुण्य काम केलं. आणि पोरं बघा कशी चेष्टा करतात, त्याच्या अंगावर ऊसाच्या सुट्ट्या टाकून गेली आणि परत दात काढत गेली. पण नंतर पाहिलं त्याच्या हिसाबात, तर पोरांच्या हिसाबात काय लागलं, पुण्य. आणि ज्यांनी मिठाई दिली त्याच्या पदरात काय पडले. असं कुठं होत असते. असंच झालं. कारण त्यांनी मिठाई खाल्ली, बाकीची मिठाई बाजूला सांडली. मग मुंग्या वगैरे, मग आले मच्छर वगैरे, काय ते किडे मुकडे, त्यांनी मिठाई खाल्ली. नंतर ती मिठाई सुटल्या परत ते शोधायला लागले. उंदीर जसा शोधतो, कुत्रा जसा शोधतो, वाज घेतो, तसा तो बी वाज घेत चालला. आता वाज घेण्यावरून सांगतो, गोरडे बाबांनी सांगितले, म्हणले महाराज आम्ही असंच ओट्यावर बसलो होतो आणि विंचू आला अंगावर, असं धरला तसा टाकला तिकडं म्हणले. आणि अंधारात कुत्र्याला वाटलं काय आलं. कुत्रा बी गेला, त्याचा वाज घ्यायला. कोणाचा. त्या विंचवाने असा नाकावर मारला का नाही ठणका, ते म्हणले कू 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 फार ओरडत गेले. त्याप्रमाणे
यांनी त्या माशांनी त्याला सोडलं आणि त्या परत कोणाला झोंबले? मिठाईला सोडलं आणि त्याला झोंबले. लागल्या त्याला चावायला, बेदनावायला. आता त्या माशाने मुंग्या कोणामुळे आल्या होत्या? मिठाईने. आणि तो मोठमोठ्याने ओरडायला लागला. पोरं आली, ऊसाच्या सुट्ट्या टाकल्या. परत या साखरेचा वास आला ऊसाचा. त्या मुंग्यांनी त्याला सोडलं आणि पुन्हा कशा झोंबले? सुट्ट्याने. आता पुण्य करता होय पाप, ते गेलं पुण्य करा, त्याला लागलं पाप. आणि हे पाप करायला गेलं, त्याला पुण्य लागलं. असं दुधाला, सापाला दूध पाजल्यावर त्याचा विषच होणार आहे. त्यामुळे हे पाप पुण्याच्या पलीकडे आपल्या साधू संतांनी सांगितलं. तो वारकरी संप्रदाय आपला, घरा पुण्य द्या, पावत्या द्या, अमुक द्या, पुण्य वाढेल. तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येते पाप पुण्य. पाप पुण्याच्या पलीकडे नेणारा मार्ग हा गीतेचा आहे. उदाहरण दिलं, चंदन थंड आहे, पण जर पेटलेला असेल चंदनाची लाकडं तर ते शीतलता नाही देणार, ते भाजून टाकेल. तसं धर्माचा परिणाम जर अधर्मात झाला तर मग कोणीच वाचू शकणार नाही आपल्याला. चंदन हा अंगाने थंड आहे करा, तरी पण त्याचा अग्नीशी संबंध आला असता, तो हाती धरला असता, जाळू भाजू शकणार नाही का? किंवा अर्जुना, हिंकस सोने, आठवीत असलेल्या मुशीत उत्तम सोने पडले असता ते हिंकसच होते. आणि मग ते जर उत्तम सोने आहे म्हणून चांगल्या सोन्याच्या भावाने विकत घेतले तर त्यापासून नागवणार नाही का? त्याप्रमाणे सिद्धांत श्रद्धेचे स्वरूप जर मूळचे शुद्ध आहे खरे, परंतु जेव्हा ती प्राण्याच्या वाटणीला येते तेव्हा सर्व प्राणी तर स्वभावताच अनादी असलेल्या मायेच्या शक्तीने 3 गुणाचे बनलेले आहेत. त्यात कोणतेही 2 गुण क्षीण होऊन दबतात, तेव्हा 3रा गुण वाढतो. त्यावेळेस त्या वाढत्या गुणाच्या अनुरोधाने जीवाच्या वृत्ती होतात. 3 गुणांचं सारखं येणं जाणे आपल्याला. रजगुण आला तर विलासी जीवन, तमोगुण आला तर भांडणं, आणि सत्वगुण आला तर चला ज्ञानेश्वरीला जाऊ. या तिघांचं सारखं. मग एक जेव्हा प्रबळ होतं तेव्हा ते 2 दबले जातात. त्याप्रमाणे ते जीव त्या अंतकरण वृत्तीच्या अनुरोधाने मनात वासना संकल्प धारण करतात. मनाच्या संकल्पाप्रमाणे क्रिया कर्मे करतात आणि मेल्यावर पुन्हा आपल्या केलेल्या त्या कर्माप्रमाणेच देह धारण करतात. बीज नाहीसे होते आणि झाड वाढते होते व झाड नाहीसे होते आणि ते त्या बीजात सामावते. असा हा क्रम कोट्यावधी कल्पाचे कल्प जरी गेले तरी मूळ झाडाची जात जशी नाहीशी होत नाही, त्याप्रमाणे सिद्धांत जीवाची ही अगणित जन्मांतरे होत जात असली तरीही त्या प्राण्यांचे त्रिगुणत्व ही काही केल्या बदलत नाही. एवढीशा शरीराच्या मरणाने आपण मरणार नाही. पुन्हा यावं लागेल, पुन्हा मरावं लागेल. सूक्ष्म देह जो आहे, वासनात्मक देह, तो मरत नाही आपला. स्थूल शरीर मरून जातं, पण अंतकरणाच्या ज्या वासना आहेत त्या पुन्हा जन्माला घालतात. ते म्हणतात बीज जमिनीत टाकलं का झाड होतं, झाड झालं का परत त्याचं बीज होतं, परत जमिनीत जायचं का पुन्हा. असे कोटी जन्म येणे जाणे घडतात त्या त्रिगुण रूपी वासनेमुळे. म्हणून प्राण्यांच्या वाट्याला जी श्रद्धा आलेली असते ती 3 गुणाच्या अनुरोधाने 3 प्रकारची होत असते असे समज. कदाचित जेव्हा शुद्ध सत्वगुण वाढतो तेव्हा तो ज्ञानाला हाक मारतो. खरोखरच ज्या दिवशी आपल्याला वाटेला अनुग्रह घ्यावा, आपल्या सत्वगुणाची काय झाली, उंची वाढली. जेवढा पॉइंटला पाहिजे, जेवढ्या डिग्रीचा पाहिजे तेवढा सत्वगुण वाढला, त्या दिवशी तो माणूस म्हणतो कदाचित, या अकस्मात बरं का, गॅरंटेड माऊलीचे वाक्य, कदाचित जेव्हा सत्वगुण वाढतो तेव्हा तो ज्ञानाला हाक मारतो, म्हणजे ज्ञान प्राप्तीची इच्छा होते. परंतु त्या एकाला रज आणि तम हे 2 गुण विरुद्ध आहेत. आणि ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी माळा घालून टाकायची, त्याच दिवशी आपण अनुग्रह घ्यायचा. 2 दिवसांनी करू म्हटलं तर परत ते गुण उफाळतील आणि याला खाली घालतील, दाबून टाकतील. मग रजगुण म्हणून करता येईल, अजून काय आयुष्य गेले का आपल्याला. तमोगुण म्हणून काय त्याच्यावर वाढले का. असं गुणांचं सारखं येणं जाणे. सत्वगुण संबंधी त्याच्या अनुरोधाने जी श्रद्धा असते ती मोक्षरूप फलापर्यंत जाते. ज्याची खरंच सात्विक श्रद्धा आहे तो मोक्षापर्यंत जाऊ शकतो, स्टेप बाय स्टेप, लगेच नाही तरी पण त्यावेळी रज आणि तम हे 2 गुण स्वस्त का बसतील, जाऊन देतील. स्वामी विवेकानंद म्हणतात, जर सगळ्या देशाचे खेकडे आहेत ना ते ठेवले होते परीक्षेला आणि सगळ्यांवर टोपल्या टाकल्या होत्या, पण आपल्या भारताच्या खेकड्यांची टोपलीवर वरती काय नव्हतं टाकलं, दरवाजा बंद नव्हता केला. का? ते म्हणले हे जे याच्यातला एक जरी निघाला तर बाकीचे सगळे. तसा हा सत्वगुणवर डोकं काढायला लागला. रजगुण म्हणतात हा तर व्यापार बंद करेल आपला, मग आपण जगातल्या राहटीचा आनंद कसे लुटणार. आणि मग रजगुण आणि सत्वगुण त्याला खाली खेचतो. हे आपल्या जीवनातले अंतकरणात चाललेलं.
सत्वगुणाचा आश्रय पण ते त्यावेळी रज आणि तम दोन गुण स्वस्त का बसतील प्रश्नचिन्ह. सत्वगुणाचा आश्रय वा बलप्रभाव नाहीसा करून ज्यावेळेस रजगुण आकाशात जातो म्हणजे अति वाढतो त्यावेळेस ती श्रद्धा कर्मकेस केरसुनी होते. पा काय वाक्य माऊली मी टाकतो. केरसुनी तिला कुठं जागा असते. केरसुनी कोपऱ्यात घरात चपलेच्या बाजूला. कोणाला? केरसुनीला जागा कुठं? चपलेच्या बाजूला. तसं हा सत्वगुणच खरा. पण जेव्हा रज आणि तमोचा प्रबळ होतो तेव्हा तो सत्वगुण कुठं? दरवाजा चपलेच्या बाजूला. सत्वगुणाचा आश्रय हा बलप्रभाव नाहीसा करून ज्यावेळेस रजगुण आकाशात जातो म्हणजे अति वाढतं त्यावेळेस ती श्रद्धा कर्मकेसिनी होते. कर्मरूपी केर सदाच सरसकट लोटणारी अशी त्याची मनोवृत्ती होते. मग तमोगुण रूपी ज्यावेळेस जोरकस आग उठते तेव्हा त्या श्रद्धेचा भंग होऊन ती श्रद्धा वाटेल ते निश्चित भोगण्यास उद्युक्त व उपयुक्त होऊ लागते. याप्रमाणे हे मर्मज्ञ अर्जुना या जीव समुदायात सत्व रज व तम या 3 गुण विरहित निराळी अशी श्रद्धाच नाही. याच्या पलीकडे तिसरे गुणच नाही. म्हणून सात्विक राजस व तामस या भेदाने अशी ही श्रद्धा स्वाभाविकच त्रिगुणात्मक आहे. पाणी हे प्राणीमात्राचे जगण्यास जीवनच आहे हे खरे. तरी पण ते ज्याप्रमाणे विष वल्लीमध्ये संयुक्त झाले असता मारक होते. काय वाक्य सांगितले माऊलींनी. जे सात्व गुणामध्ये भक्ती करतात आणि ज्यांना नाम नाही आणि उगाच अंधपणाने भक्ती करतात त्यांनी विचार केला पाहिजे. धर्माच अधर्मात होतो आणि मग मात्र त्याचा अधपतन झाल्याशिवाय राहत नाही. पाणी तर प्राणीमात्राचे जगण्यास जीवन आहे पण खरे. पण तरी पण तेच ज्याप्रमाणे विश्वल्लीमध्ये संयुक्त झाले असता मारक होते किंवा मिऱ्यास दिले असता तिखट होते. उसाशी युक्त झाले तर गोड होते. त्याप्रमाणे तमोगुण अधिक वाढला असता जो नेहमीच जन्म पावतो आणि मरतो. तमोगुण झाला का जन्म मृत्यू खालच्याच रॅकेटमध्ये राहणार. लोखंड दगड इकडंच राहणार. गवत वृक्ष सर्प विंचू याच्या पुढे नाही जाणार. तो नेहमीच जन्म पावतो आणि मरतो. त्या प्राण्यांच्या ठिकाणी श्रद्धा ही ते तमोगुणाच्या अनुरोधाने होऊनच परिणामास पावते. मग काजळ आणि मस म्हणजे शाही यामध्ये रंगात जसा फरक दिसत नाही तशी तामसी श्रद्धा त्या मनुष्याहून तमोगुणाहून निराळी नाही. त्याचप्रमाणे राजस प्राण्यांच्या अंतःकरणात असलेली श्रद्धा ही रजोगुणमय होऊनच असते असे जाणावे आणि सत्व गुण संपन्नाच्या अंतःकरणात असणारी श्रद्धा सगळी सत्व गुणमयच असते असे समज. याप्रमाणे हे सर्व जग खरोखर केवळ श्रद्धेचेच पूर्णतया ओतलेले आहे. म्हणजे अमावस्येच्या दिवशी स्मशानात जाऊन जे करतात देवाला प्रसन्न त्या कोणत्या वेताळ वगैरे त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न झारण मारण विद्या शिकायला जातात. ती सुद्धा त्यांची काय असते तिथे एवढं करायचं तेवढं केलं का तेवढं फळ मिळतं. या तिन्ही श्रद्धाने रजोगुणी तमोगुणी आणि सत्वगुणी परंतु सर्व जग प्राणी त्रिगुणांच्या अधीन असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी असलेल्या श्रद्धेमध्ये 3 प्रकारचे चिन्ह उत्पन्न झाले आहे. ते तू ओळख. श्रद्धा आहे पण कशा प्रकारची आहे? 3 प्रकारची. तर मग ज्याप्रमाणे झाडे फुलावरून ओळखावे किंवा बोलावरून जसे मन जाणावे किंवा प्रस्तुत सुखदुःखाच्या भोगावरून पूर्वजन्मीच्या केलेल्या कर्मास अनुमानाने ओळखावे. आज जर आपल्या पाठीमागे लागला असेल काही इडा पिडा काय तकलीफ होत असेल त्रास होत असेल जीवनात कठीण प्रसंग येत असेल समजायच्या मागच्या जन्मात जे पेरले ना ते उगवलेले आता ते मुकाट्याने भोगायचं. काकू करायचं नाही कोणावर त्याचे मारायचे नाही ताशेरी देवावरही मारायचे नाही कोणा नातेवाईकावर किंवा कोणी त्रास दिला हे निमित्त मात्र एकते नाही ते हे केले कर्म झाले तेच भोग आले. भोगतो न घडी संचत जे तुम्ही केले ते बीज लगाए बबूल के तो आम कसे आहे. जे मागच्या जन्मात केलं ते आता या जन्मात जर चांगलं केलं तर पुढच्या जन्मात चांगले भेटणार. त्याप्रमाणे ज्या ज्या चिन्हावरून श्रद्धेची 3 रूपे कशी ओळखली जातात त्याचा प्रकार सांगतो. ऐक. श्लोक क्रमांक 4 चालू होतोय. देवाने पहिलं क्लिअर करून टाकलं. तू जरी म्हणतो श्रद्धेच्या जीवावर मोक्ष मिळवायचा आहे श्रद्धा 3 प्रकारचे तमोगुणी रजोगुणी मग तुला ती कशी ओळखायची ती चिन्हे सांगतो. दान तप यज्ञ 3 प्रकारचे आता सांगतात. पहा. तर ज्याचे अंतःकरण सात्विक श्रद्धेने बनलेले आहे त्याची बुद्धी बहुत करून स्वर्ग प्राप्तीविषयीच होत असते. आता ही सात्विकता चांगली नाही बरं का.
ही जी सात्विकता सांगितली हरिपाठात, त्रिगुण, त्रिगुण म्हणजे कोणते कोणते गुण? सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. तमोगुण असारे, रजगुण असारे आणि सत्वगुण. आता हे जेवढे बाबा लोक भक्ती करणारे, माळ घालणारे, पंढरपूर, काशी, शिर्डी, बनारस करणारे सगळे हे सत्वगुणातच आहेत ना. मग तो सत्वगुण असारे का सारे? म्हणजे गेले दूध आणायला नाले, ताकाच्या हंडीचे हंडी भरून घेऊन आले. काय आणायला गेले होते? दूध तूप आणायला गेले होते. घेऊन काय आले? आसार माल घेऊन आलेले आहेत. ज्याचे अंतकरण सात्विक श्रद्धेने बनलेले आहे त्याची बुद्धी बहुत करून स्वर्ग प्राप्तीविषयीच होत असते. ते सर्व विद्याचे अध्ययन करतात. हे बघा इला टाकलेले सगळे स्वर्ग, त्याच्या खाली हे विद्याधर, हे स्वर्ग आणि त्याच्या खाली इकडं आलेले विद्याधर, ऋषी, पितृ. आता हे का भारी आहेत काय लोक? ते याच्यापेक्षा तुमची उंची मान आहे, पण हे इथं जाऊन अटकले. ते सर्व विद्याचे अध्ययन करतात. कोणते यज्ञ योग्य आहे याच्या निर्णयात व यज्ञ क्रियेत ते निपुण असतात. त्याच्यात लय हुशार. उलट आपल्याला शिकवतील हे असं पाहिजे तसं. तुम्हाला काय समजत नाही. फार काय सांगावे, ते देवलोकात पावतात. इंद्रादिक देवा लोकांना जाणार, परत खाली लाट मारून त्यांना लगेच हाकलून देणार वरती, जास्त दिवस ठेवणार नाही. फार काय सांगावे, ते देवलोकात पावतात. आणि हे वीर विरेशा अर्जुन, ज्याने अंतकरण राजस रजगुणात्मक श्रद्धेने बनलेले आहे, ते राक्षस व पिशाचे यांना भासतात. रजगुणी लोकांचे बघा, त्यांचे बरोबर फिरणारी माणसं सुद्धा कशी असतात. राक्षस आणि पिशाचेच वाटतात. हे कोण घेऊन चाललेले? राजा आहे, पण त्याच्या बाजूला कशी चाललेली असते प्रजा? हे असे केस वाढलेले, त्याचे काय बोलणं, चालणं, डोळे पाहून एखादा माणूस घाबरवून पडत. हे राजस लोकांच्या बरोबर आहेत. श्रद्धेने बनलेले आहे ते राक्षस आणि पिशाची यांना भासतात. त्यांचे अंतकरण तमोगुणात्मक श्रद्धेने बनलेले आहे. ते कोणाला श्रद्धावान माणसाला जवळ नाही करणार. रजोगुणी माणसं, तामशी लोक पाहिजे का नाही? तर पाहिजे म्हणतात. यांचं काम असतो, हे वेळेला कामाला येतात. कोण? भूतन पिशाच. याविषयी मी तुला सांगतो, ती केवळ पापराशी असतात. ते केवळ पापराशी असतात व अतिशय कठोर व दयाहीन असतात. रजोगुणी माणसं ते जीवाच्या वधाने बळी सिद्ध करून देतात आणि भूत प्रेत वगैरे दैवत समुदाय यांची अमंगळ अशा स्मशानात संध्याकाळी पूजा करतात. ते तमोगुणाचे सार अर्क काढून निर्माण केलेले पुरुष म्हणजे तामस श्रद्धेचे आगार वस्तिस्थान होत असे समज. हे देवलोकाला जातात. कोणते? अर्जुना, ज्याचे अंतकरण राजस रजगुणात्मक श्रद्धेने बनलेले आहे ते राक्षस पिशाची यांना म्हणतात. ज्यांचे अंतकरण तमोगुणाने भरलेले ते काय करतात? सार अर्क काढून निर्माण केलेले तामस, ते कशाला? दैव, भूत प्रेत वगैरे समुदायाची अमंगळ अशा स्मशानात संध्या करतात आणि वध बळी म्हणून देतात एखादे बालक वगैरे. ते तमोगुणाचे सार अर्क काढून निर्माण केलेले पुरुष म्हणजे तामस श्रद्धेचे आकार वस्तिस्थान होत असे समज. त्याप्रमाणे जगात सात्विक, राजस, तामस अशी 3 लक्षणाने 3 प्रकारची श्रद्धा आहे. परंतु मी हे एवढ्या करता सांगत आहे की या तिन्ही पैकी ही जी सात्विक श्रद्धा आहे तिचा तू स्वीकार करावा आणि हे बुद्धिमंत दुसऱ्याच्या हितकर विरुद्ध अशा ज्या दोन्ही राजस व तामस श्रद्धा आहेत त्यांचा त्याग करावा. आता ते स्वर्ग लोकांना जातात ते चांगले म्हटले. कोणाच्या मानाने चांगले म्हटले? या दोघांच्या मानाने हा बरा आहे. म्हणून 5 तुकाराम महाराजांचं वर गेले, वरून खाली अभंग पाठवलेत ना, त्याच्यामध्ये सांगितलेले काय? सत्व रज तम आहे ज्याच्या अंगी. पुढं काय? एक गुणी जग वाया गेले. ज्याच्या अंगात सत्वगुणे, रजगुणे, तमगुण हा गेले. पण त्याच्यामध्ये जर करायचीच असली संगत तर कोणाची करा? तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ आरनिशी. सत्वगुणाचा आश्रय धर. या दोघांपैकी हे तिसरं बरं आहे. धनंजय या सात्विक बुद्धीची याच्याकडून जोपासना केली जाते त्यांना मोक्ष प्राप्ती होणे हा मोठासा बागुलबुवा नाही. काय? जर सत्वगुणांची तुम्ही कास धरली तर हळूहळू तुम्ही मोक्ष प्राप्त करू शकता. त्याचा काही एवढा बागुलबुवा नाही, म्हणजे कठीण नाही. याचा लोकांनी बागुलबुवा केला. मोक्ष मिळणे एवढं सोपं नाही. ते लय अवघड. तलवारीच्या धारेवर चालणं सोपं, मोक्ष आणि देव भेटणं अवघड. हे म्हणतात त्याचा एवढा बागुलबुवा. आणि हेच वाक्य मामासाहेब दांडेकरांच्या ज्ञानेश्वरीत लिहिलंय. त्याचा या लोकांनी जास्त काय केलंय? बाऊ करून ठेवलाय. मोक्ष मिळणं अवघड आहे, मोक्ष मिळणं एवढं का सोपं आहे. त्यांनी सांगितलं या वाक्याला, त्याचा त्यांनी बाऊ केलाय
आणि इथे वाक्य बघा अजून एक बारकाईने पाहिलं तर त्यांना मोक्षप्राप्ती होणे हा काही मोठासा बागुलबुवा नाही. बागुलबुवा म्हणजे खरा, आणि त्यात हे म्हणले तो काय मोठा नाही, म्हणजे बागुलबुवा आहेच कुठं, कारण मोठा. म्हणजे मोक्षप्राप्ती काहीच अवघड नाही. तो मनुष्य वेद श्री व्यासांची ब्रह्मसूत्रे शिकेना का, ना शिकेना का. ते म्हणतात त्याला जरी व्यासांनी जी ब्रह्मसूत्र लिहिली ती त्याला नाही आली तरी चालेल, त्यांनी वाचली नाही, पाठ नाही केली तरी चालेल, फक्त त्याच्याकडे ती श्रद्धा पाहिजे. ते सर्व शास्त्राध्ययन परिशीलन न करता का करेना का, काही शास्त्राध्ययन नसेल केलेलं अथवा शास्त्राची एक वाक्यता करून कोणतेही स्वतंत्र सिद्धांत त्या हस्तगत झालेले नसेनात का, नसेल कळालं त्याला काही तरी सुद्धा. परंतु जे थोर पुरुष श्रुती स्मृतींचे अर्थ आपण स्वतः मूर्तिमंत होऊन जे खरोखर ज्ञानी आहेत, संत महात्मे पदाला गेले, ते जे स्वतः ते वागून दाखवतात, त्यांचा जर कित्ता गिरवला ते याला सहज मोक्ष मिळणार. परंतु जे थोर पुरुष श्रुती स्मृतीचे अर्थ आपण स्वतः मूर्तिमंत होऊन श्रेष्ठ ब्रह्मविद वरिष्ठ झालेले असतात व आपल्या वेदानुसार आचरणाने ते सिद्धांत व अर्थ जनास देतात, त्यांची आचरण रूपी पावलाचा कित्ता पाहून वळवून जो कोणी सात्विक श्रद्धेने चालतो त्यांना मिळणारे जे फळ अगदी तेच फळ ठेवल्यासारखे प्राप्त होते. म्हणजे मार्ग दावून गेले आधी पेण्याची पण ते जाता न पडे, मग त्याच मार्गाने तुम्ही गेले साधूच्या तर निश्चित तिथं जाल. हे पहा, एखादा मनुष्य मोठ्या प्रयासाने पहिल्यांदा दिवा लावतो आणि त्या दिव्यावरून जर दुसरा कोणी आपला दिवा लावून लागला तर आयता दिवा लागणारा मनुष्य राहिला पहिल्या दिव्याच्या प्रकाशाकडून फसवला जाईल का. माऊलींनी किती उदाहरण दिले. त्याने दिवा लावण्यासाठी खूप अट्टास केलाय संतांनी, खूप प्राप्तीसाठी अट्टास केला, पण त्या दिव्यावर जर तुम्हाला काही प्रयास न करता जर मिळाला दिवा लावायला तर प्रकाशात काही फरक पडणार आहे का. त्याच्या घरी जो दिवा कमी प्रकाश पाडणार आहे, दिव्याकडून प्रकाश फसवला जाईल का. म्हणजे त्याच्या घरी तो दिवा कमी प्रकाश पाडणार आहे का. साधूंनी अट्टास केलाय, आपण नाही केला, पण त्याच्या दिव्यावर जर आपला दिवा पेटवला तर आपल्या घराचा प्रकाश कमी पडणार का, तेवढाच पडणार. किंवा किंवा एखाद्याने अपार द्रव्य खर्च करून घर बांधले असतात, त्या घरात काही वेळ दुसरा वाटकरू मनुष्य त्या घराचे सुख भोगीत नाही का. हे असो, जो तळे बांधतो त्याचीच का तहान ते तळे आपल्यामधील पाण्याने भागवते, अथवा घरामध्ये स्वयंपाक करणाऱ्याचीच तेवढी ते अन्न तृप्ती करत असते आणि त्या अन्नाने इतरांची तृप्ती होत नाही का. उगीच पुष्कळ बोलून काय करावायचे आहे. अरे गौतम ऋषींनी दीर्घ प्रयत्नाने आणलेली गंगा ही एक त्यातच गंगा पवित्र करणारी आहे आणि जगातील इतर सर्व लोकांविषयी ती ओढा झाली आहे की काय. म्हणून आपल्या अधिकारानुरूप व आपल्यापेक्षा जे दक्षतेने शास्त्राचे अनुष्ठान करण्याची कुसरी जाणतात ते चातुर्य जाणून जो श्रद्धाळू मनुष्य त्या वडील पुरुषाचे आचरणाचा कित्ता गिरवतो तो मूर्ख असला तरी तरतो. छान, अगदी बरोबर. आणि मला पाणी प्यायचं होतं म्हणून तुम्ही बोलले ते बरं झालं, हे काय. उलट गवयवाच्या गाण्यापूर्वी पाहिलं तर तुमचंच नाव आले पा. गवयवाच्या गाण्यापूर्वी जसे त्याचे खाकरणे गाण्याचा आरंभ सुचवते, त्याप्रमाणे शास्त्राच्या नावाने खाकरणे म्हणजे जे खरोखर मनापासून आरंभ करण्याने सुद्धा खाकरण्याचे सुद्धा जाणत नाही, म्हणजे त्यांना शास्त्र याची काही कल्पना सुद्धा नाही, फक्त साधूच्या पुरुषावर पावलावर पाऊल ठेवून चाललेले ते. हे असो, परंतु कोणी शास्त्रज्ञ आपल्या गावी येऊ लागला तर ते त्याला आपल्या गावाच्या शिवेलाही शिव देत नाही, म्हणजे गावात येऊ देत नाही. तसेच वडिलांचे स्नान संध्यादी क्रियात्मक आचरण पाहून ते त्यास वेडावून दाखवतात व पंडितांचा संवाद कानावर येईल म्हणून तिरस्कार दर्शक चुटक्या वाजवतात व त्यांचे शब्द देखील कानी पडू देत नाही. उलट आपल्या शहाणपणाच्या घमेंडीने व द्रव्याच्या मदाने आपल्या गर्वात असतात. ते खरोखर पाखंड्यांच्या तपचरणाचा अंगीकार करतात. आपल्या पुढे आलेल्या दुसऱ्या मनुष्याच्या अंगावर शस्त्राचे प्रहार करून त्याच्या मासानी यज्ञपात्रे भरभरून ती प्रदीप्त अग्निकुंडात ओततात. चेड्यांना शुद्ध देवतांना आहुती देतात. नमस केलेल्या देवदेवतांच्या बालकांचे बळी देतात. पा या श्रद्धा आहेत, या श्रद्धा करतात.
लहान मुलांना मारणं, बकऱ्यांना मारणं, कुत्र्यांना मारणं, पशूंना बळी देणं, हे अशा प्रकारचे क्षुद्र दैवतापासून ते नवस केलेल्या चेड्यांना, श्रुत दैवतांना आहुती देतात. नवस केलेल्या देवदेवतांना बालकांचे बळी देतात. क्षुद्र देवतांपासून वरप्राप्ती करून घेण्याकरता त्या श्रेष्ठ समजून आग्रहाच्या उत्कर्षाने आढ्यतेने 7 दिवस स्वतः अन्न सेवनाचा त्याग करून अनुष्ठाने करतात. दुसऱ्याला त्रास देतात आणि स्वतःला त्रास देतात. अरे शरीर अत्यंत पवित्र आहे, उपवास करायचा आहे. आणि उपवास या शब्दाचा अर्थ म्हणजे काहीच खायचं नाही, उपाशी राहणे असं बी नाही. त्यात 2 अर्थ आहे. एक विज्ञान युगात वावरत असताना अर्थ सांगितला, जसे 8 दिवसातून एक विकली ऑफ आहे, तसे या यंत्रणांना सुद्धा थोडा आराम पाहिजे. आणि नंबर 2 उपवास म्हणजे ज्या दैवताची तुम्ही आराधना करता त्याच्या सानिध्यात तुमचा दिवस गेला पाहिजे. उपवास म्हणजे पूर्ण दिवस त्याच्या स्मरणात राहिलं पाहिजे. आज एकादशी, फराळ करायला गेला तरी एकादशी, वडापाव खाऊशी वाटलं तरी नाही, आज काय एकादशी. आज संध्याकाळ झाली, कुठं जायचं नाही, आज कीर्तनाला जायचं, एकादशी म्हणजे नित्य त्याच्या स्मरणात राहायचं. आणि एकादशी नंबर 2 काय करतोय मी उपवास, 10 इंद्रिय 11 मन यांना सगळ्यांना एका दशेत आणायचं. 10 इंद्रियाचा एकमेळा केला ऐसा गोपाळकाला होत असे. हे सुज्ञा तेव्हा 7 दिवस स्वतः अन्न सेवन करण्याचा त्याग करून अनुष्ठाने करतात. माझ्या गाडीत एक पॅसेंजर बसला आत्ता, नवरा बायको, बायकोच्या पायात चप्पल नाही, काय नाही. हो तुम्ही 9 दिवस करा ना उपवास. तो म्हणला, बाई तुला काय करायचं ते कर. मला 9. मग तुम्ही कमीत कमी 5 दिवस तरी करा. तुला काय करायचं 3 दिवस तरी करा. मला त्यांनी माझ्याच्याने जपणार नाही. काय चाललंय, काय उपवास म्हणून. अरे बाह्य जेवढी कर्मकांड आहे साधूंनी योग्य केलेलं आहे, त्या ऋषीमुनींनी या ज्या प्रथा लावल्यात त्याच्यातून तुम्हाला काहीतरी बोध व्हावा आणि तुम्ही आत्मस्वरूपाच्या जवळ जावा, याच्यासाठी केवळ नेवळ उपवास करायचं आणि काय काय उगत नको ती नाटकं करायची, त्याच्यातून ते नाही साधायचं त्यांना. हे सुज्ञा अशा प्रकारे ते आपल्या व दुसऱ्याला पिढा करणे रूपी बीज तमोगुणी अंतकरण रूपी जमिनीत पेरतात आणि त्यापासून पुढे ते तमाचेच पीक पिकते. लोकाला त्रास देतात, बळी देतात आणि स्वतः उपवाशी राहतात. अर्जुनात ज्या मनुष्यात स्वतः बाहुबलाने पोहता येत नाही आणि जो नावेचाही आश्रय करीत नाही, तो समुद्रात गेला असता त्याची जी दयनीय स्थिती होते तशी या लोकांची. किंवा रोगी वैद्याचा द्वेष करतो व जो लाथेने काढा लवंडून देतो, तो रोगी जसा जीवापासून वेगळा होतो म्हणजे मरतो. अथवा जो डोळस मनुष्याचा कंटाळा करून त्याच्या द्वेषाने आणि साधारण आलेली आपले डोळे काढून टाकतो, त्या एकाएकी झालेल्या आंधळ्या मनुष्यात जसे त्याच्या माझघरातच पडून राहावे लागते, तशी त्या असुरांची स्थिती होते. कारण शास्त्रात सांगितलेल्या मार्गाची ते निंदा करतात व त्यामुळे ते मोहरूपी अरण्यात सैरावैरा अविवेकाने धावतात. कामाच्या अधीन होऊन तो काम जे करविल ते त्यांच्या अनुरोधानेच आचरण करतात. क्रोधाच्या अधीन होऊन तो ज्याचा वध करण्यास लावेल त्याचा वध करतात. बहुत काय सांगावे, मला दुःखात्मक दगडात पुरतात म्हणजे आत्मस्वरूपाचा नाश करतात. प्राणी मात्रांच्या हृदयात असणारा आत्मा त्यालाही त्रास देतात. त्या अरुणबाबा एक कोणतं प्रमाण सांगतात, त्या जनावरा मारतानी त्याचा आत्मा तुझा आत्मा एक आहे असं तुला का वाटत नाही. जीवे जीव का मेहनती पाती सारिकाची दुजियाची ज्याचा त्या जनावराला कापतो त्याच्या आत्मा नारायण सर्वगती पशुमध्ये काय तो नाही. का नको वाटायला, असं का नको वाटायला. पण हे वाटत नाही. त्याचं कारण तमोगुणाच्यामुळं त्याच्या ज्ञानावर पूर्ण अंधार झालेला आहे, त्याला ज्ञानच नाही. आणि त्यामुळे त्याच्या हृदयात असणारा नारायण त्याला सुद्धा तो वेदना देतो. ते आपल्या व दुसऱ्याच्या शरीरात जे जे काही दुःख देतात ते सर्व दुःख सर्वांच्या अंतरी असणाऱ्या मज आत्म्यालाच होत असते. बा पुढे क्लिअरच करून टाकतो. दुसरं प्रमाण बी शोधायची गरज नाही, डायरेक्ट तिथे दुसऱ्या प्राणी मात्राला त्रास देतो तेव्हा त्याच्या हृदयात असणाऱ्या आत्म्याला सुद्धा तो त्रास देतो. हे म्हणजे मलाच देतो देव म्हणतात. हे पहा, अशा पाप्यांना वाचेच्या पदराने स्पर्श करू नये. त्यांचं मुखात सुद्धा आपलं नाव नाही आलं पाहिजे. माऊली बोलतात त्यांच्या नामग्रहणही करू नये, पण त्यांचा त्याग करण्याकरता त्यांची लक्षणे सांगणे भाग पडतात. मग त्यांचं नाम उल्लेख करू नये तर का केला, त्याग करण्यासाठी घ्या. लगेच दुसरी 2 उदाहरणं सांगतात. प्रेतात स्पर्श करू नये. मग स्पर्श का करतात,
त्याला जाळायला न्यायचं म्हणून, नाही तर प्रेतास खरोखर स्पर्श करू नये. प्रेतास स्पर्श करू नये, पण प्रेत बाहेर काढण्याकरता त्याचा स्पर्श करावा लागतो ना. त्याप्रमाणे ह्या पापी लोकांची वाचेनी बोलावं लागतं त्यांचा त्याग करण्यासाठी. प्रेतास स्पर्श करू नये, पण प्रेत बाहेर काढण्याकरता त्या स्पर्श करावा लागतो. किंवा अंतजाबरोबर संभाषण करू नये, तरी पण तू दूर हो म्हणून 2 शब्द त्याला बोलावे लागतात. फार काय सांगावे. नंबर 3, विष्ठेला हात लावू नये, पण शौचाच्या वेळी विष्ठाही हातानेच धुवून काढावी लागते. या ठिकाणी फक्त शुद्धीच्या इच्छेच्या निमित्ताने त्यांना स्पर्श केल्यामुळे तो स्पर्श दोषकारक मानता येत नाही. तसा त्या पापी असुरी लोकांचा त्याग करण्याकरता त्यांचीही लक्षणे सांगितली खरी. तरी पण अर्जुना, त्या असुरी लोकांना जेव्हा पाहशील तेव्हा तू माझे स्मरण कर. हो, कारण त्या पाप क्षालनार्थ याशिवाय दुसरे प्रायश्चित उपयोगी पडणार नाही. भगवंताचं नामस्मरण हेच त्याला प्रायश्चित. त्याचं दर्शन झालं तर राम 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 राम. काही लोक जुनी माणसं बघा, काही एखादं चुकीचं दिसले राम 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 राम. प्रेत घेऊन चालले तरी लोक काय म्हणतात? राम 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 राम. का? आधी हे त्याला क्षालन, त्याचं जे पाप आहे त्याचं क्षालन होईल. म्हणून जी सात्विक श्रद्धा आहे तीच एकमेव वरचेवर सर्व प्रकारे चांगलीच जतन करावी. दुसरे असे की ज्या योगाने सात्विक संबंधाने श्रद्धा वृत्तीचे पोषण व वाढ होईल तशी संगती धरावी. आणि ज्या अन्नाच्या सेवनाने सत्वाचाच उत्कर्ष होईल तोच आहार सेवन करावा. लोक म्हणतात असं कुठं लिहिले काय खावं? ज्याने सत्वगुणाची वृद्धी होईल ते आहार खावं, ज्याने सत्वगुणाचा विकास होईल अशाच मंडळीमध्ये आपलं बसणं पाहिजे. उगाच कोणाची संगत उपयोगाचीच नाही. वास्तविक असे पहा की स्वभाव वृद्धी होण्यास, स्वभाव बनण्यास आहारावाचून दुसरे कोणतेच प्रबल साधन नाही. जसं खावं तसं व्हावं. वीर अर्जुना, तू प्रत्यक्ष असे पहा की जो धडधडीत सावध शुद्धीवर असलेला मनुष्य जेव्हा मद्याचे सेवन करतो तेव्हा तो तक्षणी उन्मत्त होऊन राहतो. काय उदाहरण दिलं बाबा. चांगला माणूस असतो, गोड बोलणार, पण आमच्या गल्लीमध्ये त्या आवटीचा आता बिचारा माळकरी झाला. नातेवाईक कधीच कोणाशी बोलायचं नाही, पण दारू पिऊन आला का इंग्लिशमध्येच त्याचं भाषण चालू. इंग्लिश शिवाय बोलतच नाही. काय झालं म्हणलं आता? काय झालं आवट्यांना? त्यांची बायको म्हणली आज काय बोलायचं रे? ते आज मराठीत उत्तर देणार नाही. कारण चांगला माणूस का बोलतो? मद्याचं सेवन करतो तो जा तू जा, हो एकदम असं सिंगल फसले असतो. पण जाबर माणसाला जाऊन म्हणतो काय तुझी टाप आहे, चल. आता एका झापडीचा नाही, पण हा म्हणतो आज तो प्यालेला आहे. आपण जर त्याच्याशी भांडायला लागलो तर लोक म्हणतील तो प्यालाय, तू प्यालायस का? नाही. माऊली सांगतात शुद्धीवर असलेला मनुष्य जेव्हा मद्याचे सेवन करतो तेव्हा तो तक्षणी उन्मत्त होऊ राहतो. किंवा जो मनुष्य नेहमी आपल्या मनास हवे ते अन्न खातो त्या अन्नाच्या स्वभावानुसार वात व कफ यांनी व्यापला जातो. किंवा एखाद्यास ज्वर झाला असता ते दुधाधिक ताप त्यास ताप कमी करून शांत करतील का? नाही. ज्याला ताप आलाय त्याला दूध अजून ताप करणार. तसं जसं अन्न खाणार तसा तो माणूस भ्रमिष्ठ होणार, तसा वागणार. अथवा ज्याप्रमाणे अमृताचे सेवन केले असतात ते मरणाराच टाळते किंवा विषाचे सेवन केले असता ते आपल्यासारखी करते, म्हणजे मारते, मृत्यू पावतो. इथं आपल्याला सांगितले नका लगेच काय करू, माळ घालू, काय करू, पण आहारावर नियंत्रण करा. हळूहळू सात्विक वृद्धी होईल. आणि श्रावण महिना याच्यासाठीचे बरं का. श्रावण महिना याच्यासाठी किती लोक म्हणतात श्रावणात आम्ही घेत नाही, आता दसऱ्याला चालू करणार, तोपर्यंत स्टॉप. तेवढ्या तडाख्यात साधू संत म्हणतात झाले 5-25 माळकरी तर झाली. कशामुळं? श्रावण महिन्यामुळं. हा त्यांचा आयडियानी चाललाय. तू का म्हणे नेलो, ही युक्तिवाद आहे संताचा. त्याप्रमाणे जसं अन्न आहार भक्षण करावा तसंच आपल्या शरीरातील रक्त मांसादिक धातूचा आकार बनतो आणि त्या धातूप्रमाणे अंतःकरणाचा स्वभाव अधिकाधिक पोषला जातो. जसे भांडे तापवल्यामुळे आतले पाणीही तापते तशी धातूची अनुरोधाने चित्तवृत्ती होत असते. आज जसा आहार तसा आपलं वृत्ती बळवते. म्हणून सात्विक अन्न सेवन केले असता सत्वाची व सात्विक भावाची वाढ होत असते आणि इतर रसामुळे राजस व तामस भावाची उत्पत्ती वाढ होत असते. तेव्हा सात्विक आहार कोणता, राजस व तामस या आहाराचे काय स्वरूप आहे हे मी सांगतो, तर त्याचे आदराने श्रवण कर. बघा केवढा विस्तार झाले अर्जुनाच्या एका प्रश्नावरून. काय? श्रद्धेने मला देव प्राप्त करायचा आहे, मोक्ष. मग 3 प्रकारची श्रद्धा आहे. मग आता त्याच्यामध्ये जसं खाणार तसं होणार. मग आता आहारापासून सुरुवात केली, स्टेप बाय स्टेप त्याला घेऊन जायचं आहे पुढे. आणि सरसकट अन्नाचे
एकदम 3 प्रकार कसे झाले तेही अर्जुना तुला स्पष्ट सांगतो. हे बघ, तरी जेवणाराच्या रुचीप्रमाणे अन्न तयार करावे लागते आणि या विश्वात जेवणार तर त्रिगुणाचा दास झालेला आहे. कारण जो जीव करता व भोगता आहे तो स्वभावतः 3 गुणाच्या अनुरोधाने 3 प्रकारचा होऊन चित्तवृत्ती धारण करून 3 प्रकारची कर्मे करतो. म्हणून आहार 3 प्रकारचा आहे, यज्ञही 3 प्रकारचे आहेत, तप व दान ही सुद्धा 3 प्रकारची आहेत आणि व्यापारही 3 प्रकारचे आहेत. परंतु प्रथम तुला जे आहाराचे लक्षण सांगतो म्हणून म्हटले ते चांगले स्पष्ट करून सांगतो, ऐक. तर जेव्हा दैवयोगाने भोगता जो जीव तो सत्वगुणाच्या उत्कर्षात असतो तेव्हा मधुर अन्न खाण्याविषयी त्याला विशेष आवड वाढलेली असते. गोड अन्न, जे पदार्थ स्वतः उत्तम मधुर रसाने युक्त असतात ते स्वभावतः गोड असतात. ते स्वतः अति स्निग्ध व चांगले परिपक्व झालेले असतात. जे आकाराने फार मोठे व बेढव नसतात, स्पर्श पाहता हातास अतिशय मऊ लागतात आणि जिभेवर ठेवले असता लवकर विरघळणारे रुचकर व स्वादिष्ट असतात. असे रसाने पूर्ण भरलेले असून रस निघण्यास बाहेरून कठीण नसतात. पाणीदार असून विस्तवाच्या उष्णतापूर्ण आचीने सुटलेली म्हणजे जागजागी काळी झालेली नसतात. किती सामान्य भाषेत माऊलींनी सांगितलं काय खायचं आणि जास्त जाळपोळ नको, पालेभाज्या सुद्धा बघा काय सांगतात, जास्त शिजवायच्या नाही म्हणजे त्याच्यातलं काय निघून जातो, थोड्या आपल्या त्याप्रमाणे त्याने श्री झालेली नसतात. आची सुटली म्हणजे जागी काळी झालेली नसतात. श्री गुरुच्या मुखातील महावाक्यातील अक्षरे जरी दिसण्यात थोडी असली तरी त्यांचा परिणाम जसा मोठा फार चांगला होतो त्याप्रमाणे पदार्थ दिसण्यात थोडे असतात. थोडंच खावं माणसाने, थोडे परी एकदम निरं खावं, बस थोडं खावं माणसाने पण व्यवस्थित खावं. त्यांनी सांगितलं महावाक्य केवढं नामाचं स्वरूप केवढं लहान आहे पण बोध केवढा मोठं होतं, आकाश एवढा होतो. आणि ते त्याप्रमाणे जे पदार्थ दिसण्यात थोडे असतात पण ते खाल्ले असतात त्यापासून अपार तृप्ती होते आणि ते खातेवेळी थोडासा गोड लागतात. तसेच ते परिणामी गोड हितकर असतात. अशा अन्नाविषयी सात्विकाची विशेष प्रीती वाढत असते. याप्रमाणे सात्विक मनुष्याला आवडणारा सात्विक आहार उपयुक्त गुण असलेला लक्षणाचा असतो. अशा पदार्थाच्या सेवनापासून आयुष्याचे बल नित्य नवे वाढते. अशा सात्विक रस आहार रूपी मेघाची जो देहावर वृष्टी होते तो आयुष्यरूप नदी दिवसानुदिवस अधिकच वाढत जाते. हे सुबुद्धिमत्ता अर्जुना, ज्याप्रमाणे दिवसाची उन्नती होण्यास सूर्य हा कारण आहे त्याप्रमाणे सत्वगुणाचे रक्षण करण्यात हाच आहार योग्य साधन आहे आणि शरीरास व मनास सामर्थ्य पुरवणारा त्याची वाढ करणारा असा हाच आहार आहे. शरीर पण तंदुरुस्त आणि बुद्धीला आणि मनाला सुद्धा सामर्थ्य देतो भक्ती क्षेत्रामध्ये दृढता राहण्यासाठी. व तसा आहार असेल तर मग त्या ठिकाणी रोगाचा शिरकाव होत. उदाहरण सांगतात आपले डॉक्टर पा, तंबाखू खाणारा माणूस, दारू पिणारा माणूस, सिगारेट पिणारा माणूस याला विंचू चावू द्या आणि या आहारापासून या नशेपासून मुक्त आहे त्याला विंचू चावू द्या. दोघांमध्ये नशा कोणाला जास्त चढल, काय म्हणतात त्याला, विष कोणाला जास्त चढेल? जो दारू पितो, मशरी खातो, सिगारेट तंबाखू खातो त्याला, कारण त्याच्यामध्ये एक आपल्या शरीरामध्ये असे गुण आहेत. जशी काय म्हणतात त्याला, कोणत्या पेशी म्हणतात, संरक्षण पेशी, जे आपल्यावर काय आघात व्हायला लागला, आपल्याला रोग व्हायला लागला तर ते तिथं संघर्ष करतात. ते संघर्ष करतात आणि त्याला मारून टाकतात. पण यांनी हे नाही ते पदार्थ खाऊन त्या ज्या आहेत ना ते सैन्य बळ काय झालं त्यांचं कमी झालं. मग आता सैन्य कमी असलं आणि रोगाचं सैन्य जास्त का यांच्यावर काय होतं, त्याचा विजय मिळवला जातो, ते खूप कमी. पण ही सात्विक वृत्तीचा माणूस आहे त्याने आहार बी तसंच सेवन केल्यामुळे त्याचं सैन्य आहे ना दुप्पट बळावलेले आणि ते जरी चावला तर त्याला एवढं चढत नाही, पाच एवढं मोठं याच्यामध्ये गणित सांगितले. त्यामुळे त्याला आरोग्य सुद्धा चांगलं लागतं. सुबुद्धी अर्जुना, त्याचे जीवन सुद्धा वाढलं जातं, आयुष्य सुद्धा वाढलं जातं आणि शरीरास व मनास सामर्थ्य पुरवणारा त्याची वाढ करणारा असा आहार आहे. व तसा आहार असेल तर मग त्या ठिकाणी रोगाचा शिरकाव कुठून होणार. हा सात्विक अन्न आहार सेवन जेव्हा सेवन केला जातो तेव्हा शरीराचे आरोग्य भोगण्याचे भाग्य उदयास आले असे समजा. तुम्हाला वाटतं ना कमीत कमी शरीर मिळालंय, त्याचे जरी उपभोग त्या शरीराने उपभोग घ्यावा. पण काहीही खाऊन
शरीर तुम्ही आयुष्य कमी करता, कसा उपभोग घेणार? मग असा सात्विक आहार करा, तर तुमचं आयुष्य पण वाढेल, सात्विक श्रद्धाही वाढेल आणि उपभोगही भोगू शकता तुम्ही. आणि मग त्यामुळे सर्व घेण्या देण्याचा व्यापाराचा विस्तार सुखमय होतो. हे असो फार काय सांगावे, तर त्याची आनंदाबरोबर मैत्री होऊन शक्य वाढते. निवळाचा आहार सेवन केल्याने आग्रह नाही कोणाला करायचा, पण असे हळूहळू हळूहळू त्याप्रमाणे हा सात्विक आहार चांगला परिणामास पावला तर तो लाभ असून तो मनात व बाहेर शरीरात जसा अंतर्बाह्य सुखकारक होतो. अथवा राजस गुणाच्या मनुष्याची कोणत्या अन्नावर प्रीती असते हे तुला प्रसंगानुसार स्पष्ट करून सांगतो. राजस माणूस आता हे सात्विक माणसाचा झाला आहार. कडू, आंबट, तीक्ष्ण, कडू, आंबट, खारट, अतिउष्ण, काय काय आवडलं बाई? अहो तुमचं गुणच नंतर तुम्हाला असं होणार हळूहळू. नको नको तिखट ना, तिखट बिलकुल चालत नाही. आंबट आंबट नको नको नको, कडू नको असं वाटलं. हा म्हणतो आपल्याला काही टाका. मागणीमध्ये भट्टीमध्ये काही टाका ना, स्वाद होणारच आहे. कडू, आंबट, खारट, अतिउष्ण, तिखट, वृक्ष, निरस, दाहक, तोंडाची आग करणारे असे व दुःख, शोक आणि रोग देणारे आहार राजस प्रकृतीच्या मनुष्याला आवडतात. आता शक्यतो आपलं कोण बसणार नाही, आपण नाही, आपण व्यवहारच्या पट्टीतले आहे की नाही. पण आपले भाऊबंद आहेत ना, तर फक्त मारकपणाच्या बाबतीत मात्र उणे, बाकी जे काळकुट विषाच्या बरोबरीचे कडू असते, विषच एक प्रकारचे, किंवा चुन्याहून दाहक असून जे आंबट असते. काय पान खाणारी लोक आमच्या गाडीत कधी बसली ना, पान तर खातील पण हातात एवढा चुना घेऊन येते, थोडा 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 थोडा. बापरे, माणसं का राक्षस. ते आम्हाला म्हणणार हा आप कुछ लेंगे क्या, आमचं सगळं घेऊन झालेलं आहे आणि मग गोळा झालेले आम्ही, त्यामुळे आता आम्हाला काय नकोय. चुन्याहून दाहक असून जे आंबट असते, क्षणिक भिजण्यास कणिक भिजण्यास जितके पाणी लागले तितकेच त्यास मीठ घालतो. बापरे, कणिक भिजायला जेवढं पाणी लागतं तेवढं त्यात मीठ घालतो. अवंतरित खारट जिन्नस व तितक्याच प्रमाणात मिसळ होतो. जसे अतिशय खारट पदार्थ त्या राजस म्हणजे रजगुणी मनुष्यास आवडतात. म्हणून त्या वडापाववाल्याकडे काय ठेवलेले आहे आणि त्याच्यावर मीठ मारून ठेवलेले. पण एक आपल्या तुम्ही जिकडे चहा प्यायला जाता ना, तो सकाळची कोणती गल्ली ती, गार्डन गल्ली, तिथे एक शंकराचं रूप घेऊन आलं बरं काय, प्रसाद एवढाच पोरगा 10-12 वर्षाचा असेल, शंकराचं रूप घेऊन आला. आम्ही विचारतो तो एका वडापाव बरोबर त्याने 15-20 मिरच्या खाल्ल्या होतो. वडापाववाला म्हणला बास. पोरग किती? अरे मी म्हणलं तो का माणूस आहे का, तो कोणाचा अवतार आहे? शंकराचा अवतार. म्हणजे 15-20 10 करणार, 20 ज्यांनी पचवलं त्याला मिरच्या काय किरकोळ आहे सांगा बरं. असे अतिशय खारट पदार्थ राजस म्हणजे रजगुणी मनुष्यास आवडतात. आणि ऊन म्हणून इतके कडक पदार्थ खातो की त्या रूपाने तो केवळ अग्नीच तोंडात गिळतो असे वाटते. त्या कडक पदार्था वाचून इतक्या वाफा निघतात की त्याच्या टोकावर जणू काय दिव्याच्या वाती लावली असतात, ती पेटेल. गरम आहे का वडापाव? गरम आहे. आता हे का लगेच काढला, लगेच घे. असे ऊन पदार्थ तो रजगुणी मनुष्य खावायस मागतो. भयंकर वाळवटीला मागे सारील असे किंवा पहारीच्या टोकाप्रमाणे रुपणारे प्रखर असणारे असे झणझणीत तिखट पदार्थ तो खातो की ज्या योगाने जखम न पडता घावाविना शस्त्राप्रमाणे वेदना होतात. जखम तर होतच नाही, डायरेक्ट कटिंगच करून टाकतो. आणि राखेहून वृक्ष व अंतर्बाह्य कोरडे असलेले असे जे तोंडी लावणे म्हणजे ते त्याला फार आवडते. मिरच्या पाहिजेत तळलेल्या वेगळ्या. जे पदार्थ खातेवेळी एकमेकास दात आदळतील, काट 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 नाही, असे व इतके कठीण पदार्थ तोंडात घेताना खातेवेळी त्याला फार आनंद होऊ लागतो. ह्याला म्हणायचं स्वयंपाक म्हणायचं. काय शुगर नाही. अगोदर मूळचे झणझणीत असून त्यात त्यांना आणखी मोहरी लावून त्यांचे अनेक प्रकार करतात. मग काय विचारतात, त्याचे सेवन केले असता नाकात तोंडातून झिंझिण्या वाफा येतात. काय एवढं सांगावं लागतं माऊलींना? म्हणजे एवढे बावळट लोक असतील का? असतील कसे नंतर आहेत म्हणतात ते आहेत. हे राहू दे.
पण जे अग्नीला गप्प बैस म्हणून मागे सारते, जसे राईचे रजोगुणी मनुष्यास प्राण्यापेक्षा विशेष आवडते, अशा प्रकारे ज्याच्या तोंडात पुरेसे न होत म्हणजे काही खाल्ल्याने त्याची तृप्ती होत नाही, असा जिभेने वेडात केलेला रजोगुणी मनुष्य जणू काय अन्नाच्या निमित्ताने धगधगीत पेटलेला अग्नीच पोटात घालतो. त्याप्रमाणे लवंगा सूट खाऊन त्यामुळे भुईवर अंथरुणार किंवा खाटेवर बेचैन होऊन गडबडा लोळतो व तोंडापासून पाण्याची भांडी एकीकडे ठेवीत नाही. तर हे अन्न म्हणजे अन्न सेवन केले नसून त्या रूपाने त्या रजोगुणी मनुष्याने व्याधिरूप निवांत निजलेला सर्प जागे करण्याकरता पोटात उत्तेजक कैफच घातलेला आहे. आतमध्ये रोग उफाळून येतील असा पुरवठा पाठवला. त्याचबरोबर एकमेकाच्या स्पर्धेने रोग एकदम उठतात. अशा रीतीने राजस अन्नापासून केवळ दुःख फळ मिळत असते. हे धनुर्धरा, याप्रमाणे राजस आहाराचे अन्नाचे वर्णन केले व त्या आहाराच्या परिणामाचाही विचार तुला सांगितला. आता तमोगुणी मनुष्यात जो आहार आवडतो तोही तुला सांगतो. कदाचित तुम्हाला त्याची चिळस येईल, आपल्याला येईल असं वाटतं माऊलीला, पण चिळस येऊ नको हो, पण चिळस घेऊ नको हो. जर तर कुजलेले व उष्ट अन्न खाताना यापासून आहित होईल असे त्याच्या मनात येत नाही. त्याप्रमाणे म्हैस आंबोन खाते तसेच तोही खातो. म्हशीला जसं आंबवून दिलेलं जातं ना, तसं याला आंबवलेला आवडतो. त्याप्रमाणे सकाळी शिजवलेले अन्न दुपारी किंवा तो दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी खाण्याची तामस मनुष्यात अतिप्रिती असते. आणि आता सगळी सिस्टीम पण निघालेली. फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, चालतंय, 8 दिवसांनी खाल्लं तरी चालतंय. म्हणजे माणसं कोणती म्हणायची मग? तामस. सकाळी शिजवलेले अन्न दुपारी किंवा दिवस गेल्यावर दुसऱ्या दिवशी खाण्याची तामस मनुष्यात अतिप्रिती असते. किंवा अर्धवट शिजलेले, कच्चे अथवा पार करपून जणू केवळ राखुंडी झालेले, तसेच ज्याच्यापासून रस पार निघून गेला आहे असे अन्न तो खातो. जे अन्न पूर्ण पक्क झालेले असते व ज्यास रसभरीतपणा व गोडी आलेली असते त्या अन्नाला तामस मनुष्य आपल्या अनुभव दृष्टीने अन्न असं मुळीच मानित नाही. हे का अन्न आहे का म्हणतो, चांगलं असेल ते. असे असूनही जर उत्तम अन्न कदाचित खाण्याचा प्रसंग प्राप्त झाला तर वाघाप्रमाणे ते अन्न तसेच ठेवून त्यास तो वाघ घेऊन नासेपर्यंत राहतो. म्हणजे ते अन्न खात नाही, तसंच ठेवतो. आणि मग त्याला जसं त्याला वास सुटेल मग म्हणतो आता घरी चव आलेली. किंवा ज्या अन्नाला तयार होऊन बहुत दिवस झाले आहेत असा त्याचा रुचकरपणा नाहीसा झालेला आहे व जे वाळून कोरडे झालेले किंवा सडलेले आहे अथवा सुते ज्यात बारीक जंतू पडले असोत आणि तोही प्राण तो घाण अन्न मुलाबाळाच्या हाताने चिखलाप्रमाणे चिवडलेले व जणू त्यास राड करतो अथवा बायको व इतर मंडळी बरोबर घेऊन गोतोबीत करतो. म्हणजे सर्वजण मिळून एकाच ताटात खातो. माऊलीचं बारीक चिंतन. अशा प्रकारचे घाणेरडेपणाने जेव्हा तो अन्न खातो तेव्हा त्याला सुखाचे भोजन केलेसे होते. परंतु एवढ्याने त्या पाप्याची तृप्ती होत नाही. मग चमत्कार पहा की ज्या सदोष व वाईट पदार्थावर शास्त्र निषेधाचा शिंतोडा शिक्का पडून जे सेवन करण्यास त्याज्य ठरवले आहे त्या अपेयाचे पान करण्याची माळकरी म्हणतात ताडीमाडी चालते. बरं का, माळकरी म्हणतात ताडीमाडी चालते. ते वृक्षापासून काढलेली, झाडापासून काढलेली चालते. अहो, हे अरुण बाबाचं ते जाताना रोडला निरा दिसले ना, म्हणलं थांबवा गाडी, हे पार तुम्हाला पिऊन नाही देणार म्हणते. आता निरा काय वाईट आहे का साहेब, सांगा तुम्ही. निरा चांगली आहे नंतर, पण अरुण बाबा म्हणतात काय झालं ते मी तुम्हाला ते पिऊन देणार नाही. अरे वाईट आहे ना, वाईट आहे. सरकार मान्य का लिहिले? दारूच्या दुकानावर पण लिहिलेलं असतं सरकार मान्य दारूच्या दुकान. चहाच्या ठिकाणी लिहिलं नाही सरकार. एवढ्यावरून तुम्ही ठरवलं का? वा हुशार आहे मग. काही तासानंतर त्याच्याबद्दल मग चमत्कार पहा की ज्या सदोष व वाईट पदार्थात शास्त्र निषेधाचा शिंतोडा शिक्का म्हणून पडून ते सेवन करण्यात त्याज्य ठरवले आहे त्या अपेयाचे पान करण्याची अभक्ष भक्षण करणाऱ्याची त्या तामसी मनुष्याकडून अतिशय उत्कट इच्छा वाढवली जाते. वीर अर्जुना, अशा प्रकारे त्या जेवणाऱ्या
तामस मनुष्याची असली पदार्थ खाण्याची जी आवड असते त्या आवडीचे फल त्यास दुसऱ्या क्षणी नव्हे तर तत्क्षणीच मिळते ताबडतोब. कारण ज्यावेळी त्याचे तोंड व या अपवित्र पदार्थात सेवन करण्याच्या निमित्ताने शिवते त्यावेळेस तो पापास पात्र झालेला असतो. मग याशिवाय जे तो जेवतो ती खरोखरच जेवणाची पद्धत म्हणून नये तर ते जेवण म्हणजे पोट भरण्याची जणू दुःख यातना होय असे समजावे. शिरच्छेद केल्यापासून काय होते किंवा अग्नीत प्रवेश केला असता त्याचा कसा काय परिणाम होतो या गोष्टीचा प्रत्यक्ष का अनुभव घ्यावा लागतो. पण पहा तसेही परिणाम तो तमोगुणी मनुष्य सहन करतो. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना तामस अन्नाचा परिणाम निराळा सांगण्याचे कारण वा तशी जरुरी नाही. कारण तामस अन्न सेवनात होणारे अति दुःख हा त्याचा खरा दुष्ट परिणाम. आता यापुढे पहा म्हणून कोर्टात गीता ठेवली आणि भारत देशात जो जन्मलेला आहे तो गीता वाचतच असेल असं त्यांचा आणि तो पाप त्याच्यावर हात ठेवताना विचार करेल सांगा बरं का बरं माऊलींनी आणि काय ठेवणाराने सुद्धा युक्ती चालवली असेल कोर्टात गीता नेऊन ठेवली. ज्याने हा नियम बनवला असेल तो किती भाग्यवान. त्याला असं वाटते त्याला तळमळ आहे का पापी असो चांगला असो त्यांनी ही वाचली पाहिजे. मग त्याला कळेल याच्यात काय काय परिणाम लिहिलेले. आता यापुढे आहाराप्रमाणे यज्ञ 3 प्रकारचे आहेत. ऐक तर सुकृतीमानामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना त्या तिन्ही मधील सात्विक यज्ञाचे लक्षण पहिल्या प्रथम सांगतो ते ऐक. टाइम आहे आपल्याकडे 5 मिनिटं. तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्रीचा मनोधर्म एका प्रियपती वाचून अन्यविषयी काम वाढू देत नाही किंवा गंगा नदी समुद्रात मिळवल्यावर पुढे जाण्याचा प्रयत्न करीतच नाही अथवा आत्मस्वरूपाचे दर्शन होताच वेद स्तब्ध राहिला त्याप्रमाणे जे आपल्या हिताकरता चित्ताची वृत्ती अर्पण करून जे फळाच्या आशेने कर्तेपणाचा अहंकार मुळीच उर्वरित राहू देत नाही. वर्गणी देणार सगळं करणार यज्ञ करणार पण त्याच्याकडून काही अपेक्षा नाही. जसे पाणी झाडाच्या मुळाजवळ पोहोचल्यावर मागे सरणे परतणे जाणत नाही तर त्यास मिळून ते मुरून त्याचे पोषणच करते तसे जे मनाने देहाने यज्ञ निश्चयात व यज्ञ करण्यात निमग्न होतात परंतु त्यापासून कसल्याही फलाची इच्छा करीत नाहीत. फलाची इच्छा सोडून स्वधर्माशिवाय इतर गोष्टीविषयी विरक्त आसक्ती रहित होऊन जे सर्वांग परिपूर्ण अशा यज्ञाचे अनुष्ठान करतात. परंतु आपल्या हातात आरसा घेतल्यावर त्यात आपले स्वरूप जसे आपल्याच डोळ्याने पाहिले जाते किंवा काळोखात तळ हातावरील रत्न दिव्याच्या उजेडाने जसे स्वच्छ पाहिले जाते अथवा सूर्य उगवल्यावर त्यामुळे आपणास जाण्याचा मार्ग जसा आपल्या दृष्टीस स्पष्ट भरतो तसा वेदांनी सांगितलेल्या मार्गावर विश्वास ठेवून जे त्याच्या साह्याने निश्चय करून ती कुंडे मंडप वेदी व याशिवाय लागणारी यज्ञाची सर्व विपुल सामुग्री यांची अशा रीतीने जमवाजमव करतात की जणू काय वेदांनीच आपण स्वतः येऊन ती तयारी केली आहे. अंगावर सर्व अवयवात जेथल्या तेथे उचित दागिने घातले असतात ते जसे शोभतात तसे यज्ञाचे सर्व पदार्थ जेथे पाहिजेत तेथे नीट व्यवस्थित मांडणी करून आणखी त्या याज्ञिकाचे शब्दाने किती वर्णन करू तर तो यज्ञ मंडप पाहिला असता असे वाटते की जणू मूर्तिमंत सर्व अलंकारित यज्ञ विद्यात यज्ञाच्या निमित्ताने या ठिकाणी आली आहे. अशा प्रकारे जो यज्ञ अंगे व उपांगे यासहित होतो आणि ज्यास कसल्याही फलाची किंवा मोठेपणाच्या इच्छेची संबंधात मुळीच वाव नसतो. तुळशीच्या झाडापासून फुलांचा छायेचा प्राप्तीविषयी हेतूला मुळीच आश्रय नसतो तरी लोक पाटातील पाण्यानेही त्यांचा चांगलाच प्रतिपाळ करतात. फार काय सांगावे फलाशेशिवाय अशा युक्तीने जो यथासांग यज्ञ केला जातो त्याला सात्विक यज्ञ असे समज. आता हे वीर श्रेष्ठ अर्जुना दुसऱ्या प्रकारचा जो राजस यज्ञ तोही खरोखर याच्या सारखाच करतात पण श्राद्ध तिथीचे दिवशी सहज राजासही मेजवानीला आमंत्रण द्यावे त्याप्रमाणे. म्हणजे जर राजा आपल्या घरी भोजनास आला चांगल्या माणसांनाच बोलवणार गरीबाला नाही मोठ्या माणसाला. राजा जेवायला आल्यानंतर काहीतरी परत देऊनच जाईल. म्हणजे जर राजा आपल्या घरी भोजनास आला तर त्यापासून आपणास पुष्कळ उपयोग होईल. तो असा की आपला जगात नाव लौकिक होईल आणि श्राद्धही थांबणार नाही. ते तर पार पडेल एवच कामात काम होऊन जाईल. त्याप्रमाणे फलाशा पूर्ण विचार धरून
तो मनात म्हणतो की आपल्या आयतीच संपूर्ण स्वर्ग प्राप्ती होईल व लोकांना दीक्षित म्हणून मान्य होईल, म्हणजे लोक आपल्यास बहुमान देतील व आपल्या हातून यज्ञासारखे मत कार्य घडेल. अर्जुना, अशा प्रकारे केवळ फलाची आशा धरून त्यासाठीच व जगात आपली कीर्ती व्हावी म्हणून जे यज्ञ केले जातात ते राजस यज्ञ होईल. 2 यज्ञ सांगितले. आता तिसरा सांगितला का आपण थांबू. आणि पशुपक्षा या विवाहामध्ये कामा वाचून जसा दुसरा जोशी लागत नाही, तसा तामस यज्ञाला आग्रहच मूळ कारण होय. वाऱ्याकडून वाहण्यास कोणतीही एखादी वाट चालवली जाणार नाही. वाऱ्याकडून वाहण्यास कोणतीही एखादी वाट चालवली जाणार नाही. किंवा मरण येण्यास जर मुहूर्त पाहिल आणि अग्नी जर निषिद्ध पदार्थ जाळण्यास घेईल, तरच तामसाच्या यज्ञाधिक आचरणास वेदविधीची मर्यादा घरबंद असेल. म्हणून हे धनुर्धरा, तो पुरुष स्वतः स्वैर व अमर्याद असतो. स्वैरवर्तन यज्ञात वेदाने सांगितलेली कोणतीच गोष्ट नाही, त्याला विधीची चाड नसते, मंत्राची वगैरे त्यास गरज लागत नाही. आणि जसे माशीच्या तोंडातून अन्न मात्र सुटत नाही, सर्व अन्नावर माशी तोंड घालते, त्या ठिकाणी ब्राह्मणाविषयी हा शत्रू आहे अशी पूर्ण वैरभावाची समजूत असते. पण तेथे दीक्षिताचा विचार कोठून असणार? तिथं ब्राह्मणाचा राग येतो, त्याला तो ब्राह्मणाला कशाला बोलील त्या यज्ञात. आणि वाहुटळ सुटले असता त्यास जसे अग्नीचे साह्य मिळावे म्हणजे तो जसा सारखा भडकतो, किंवा निपुत्रिकाचे घर त्याच्या पश्चात पाहिजे त्यांनी लुटण्यासारखे होते, त्याप्रमाणे सर्व द्रव्य व्यर्थ खर्च होते. त्या श्रद्धेचे तोंडही पाहिले जात नाही, त्यात श्रद्धेचा लवलेशही नसतो. श्रीनिवास म्हणतात, असा जो यज्ञाविषयीचा वरकांती कलला नुसता नाटकी डौल त्याला तामस यज्ञ असे म्हणतात. तो ऐक. आता गंगेचे एकच पाणी जसे निरनिळ्या मार्गाने उपयोगास आणले असता एक मार्गाने शुद्धता व एका मार्गाने अपवित्रता आणली जाते, तसे सत्व रज व तम या 3 गुणांच्या योगे ते जे तप विविध स्वरूपाचे झाले आहे, त्यापैकी एका प्रकारचे तप केले असता ते पापद्वारा अधोगतीला देते व दुसऱ्या प्रकारचे तप केले असता ते पुण्याद्वारा उद्धरते. हे बुद्धिमान अर्जुना, या तपाचेही 3 भेद कसे होतात ते तू समजून घेण्याची इच्छा करीत असलास तर आधी तप म्हणजे काय हे समजून घे. आता तप म्हणजे काय याचे स्वरूप तुला सांगतो, मग त्रिगुणाच्या योगे याचे 3 भेद कसे होतात ते मागावून सांगेल. तरी अर्जुना, उत्तम उचित तप ज्याला म्हणतात त्याचे 3 प्रकार आहेत, ते कायिक, वाचिक आणि मानसिक होत. ते ऐक. आता या 3 मधील कायिक शारीरिक तप कोणते ते ऐक. तर शंकर अथवा विष्णू यापैकी जो देव आवडतो असेल त्याची त्यास भक्ती असेल. 201 क्रमांकाच्या ओळीला थांबतो आपण. आपली वेळ संपलेली आहे. 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितल्या. आता 3 प्रकारचे काय सांगितले? यज्ञ सांगितले. रजोगुणी मनुष्य तो बी यज्ञ करतो पण फायदा होईल म्हणून. तमोगुणी मनुष्य करतो तो यज्ञ नाहीच, निव्वळ अंधश्रद्धाच. आणि सत्वगुणी करतो तर त्याच्यामध्ये जर फळाची अपेक्षा नसेल तर त्याला ज्ञानाची हाव भेटून मोक्षाला जाईल. आता उद्या काय सांगणार आहे तर तप सुद्धा 3 प्रकारचे लोक तप करतात. त्याच्यामध्ये 3 भेद टाकले माऊलीने, कायिक, वाचिक आणि मानसिक. तर त्याचा उद्या आपण विचार करूया. झालेली सेवा आज 17व्या अध्यायातल्या 201 क्रमांकाच्या ओळीला आपण थांबतोय. त्याचप्रमाणे आज आपल्या ज्ञानेश्वरीराव आपले गौरसाहेब आले, अरुण बाबांचे मित्र. खूप आपल्याला त्यांची मदत असते सत्संगाच्या कार्यासाठी. हो, ह्या वर्षी आपण 1ही रुपया काढणार नाही याची नोंद घ्यावी. त्याचं कारण 2 वर्षापूर्वी गौड साहेबांनी आपल्याला भरपूर देऊन ठेवलेले पुढील त्याचे ते आपण वापरणार आहे. त्यामुळे आपल्याला कोणालाही कोणाच्या 1 रुपयाची आवश्यकता नाही. त्याचं कारण गौड साहेबांनी आपल्याला अनेक वेळा मदत केली. गाडी असताना सुद्धा गाडी घेऊन जा, कुठं कार्यक्रमाला घेऊन जा, अरे काय कोणतं कर्म असेल आपलं ते अशी लोक आपल्याला साह्यभूत झाले असो, तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा आपण आनंदाने स्वागत करू. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया.